आपण केमिकल वेदरिंग बघत होतो परत एकदा. केमिकल वेदरिंग मध्ये दोन्ही प्रोसेस आपण बघितल्या. एक होतं डिसअपिअरन्स ऑफ द सर्टन मिनरल्स आणि फॉर्मेशन ऑफ सेकंडरी प्रोडक्ट्स. केमिकल वेदरिंग मध्ये डेझर्ट आणि आर्किटिक किंवा अल्पाइन रिजन मधली कारणं बघितलो आपण. तिथं केमिकल वेदरिंग का होत नाही आपण पाहिलं आहे. त्याच्यामध्ये ड्यू टू अब्सेन्स ऑफ वॉटर आणि ड्यू टू लो टेम्परेचर. नेक्स्ट आपला आपण बघत होतो की सॉइल बनण्याची प्रोसेस काय आहे ते पाहिलं आपण. चल, सॉइल बनण्याच्या प्रोसेसमध्ये आपण बघा सुरुवातीला वेदरिंग प्रोसेस बघितलं, मेकॅनिकल ब्रेकडाऊन वाली प्रोसेस होती. त्याच्यानंतर आपण बघितलं केमिकल चेंज इन द ब्रेकडाऊन मटेरियल. आधी फिजिकल वेदरिंग झालं, त्याच्यानंतर केमिकल वेदरिंग झालेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे ऍडिशन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे काय, वेदरिंग आणि सॉइल फॉर्मिंग दोन्ही प्रोसेस आहेत. वेदरिंग मध्ये काय आहे बघा, मेकॅनिकल ब्रेकडाऊन आहे, त्याला आपण फिजिकल वेदरिंग म्हणतो. आणि सॉइल फॉर्मेशन मध्ये दोन प्रोसेस आपण लिहिल्यात, एक आहे केमिकल चेंजेस आणि दुसरा आहे ऍडिशन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर. दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. यामध्ये बघा बायोलॉजिकल चेंजचा सुद्धा समावेश होतो. कशामध्ये, सॉइल फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये. कुठल्या प्रोसेसमध्ये काय समावेश होतो ते जरा नीट व्यवस्थित लक्ष द्या. वेदरिंग मध्ये काय आणि सॉइल फॉर्मेशन मध्ये काय आहे. आता पुढचा आपला पॉइंट आहे जे आतापर्यंत आपण बघितलंय तो जरा एक रिव्हिजन म्हणून बघूया आपण. ऍट ऑर्डिनरी टेम्परेचर 1 मोल ऑफ H2O इज इक्वल टू 10⁻⁷ मोल ऑफ द H+. हे कुठून डेटा आलाय, PYQ मधून. एकदा कुठेतरी विचारलं गेलं असणार, त्यामुळे हे लिहून घेतलेलं आहे. फक्त इतकं लक्षात घ्या, 1 मोल ऑफ वॉटर म्हणजे किती, 10⁻⁷ मोल्स ऑफ हायड्रोजन प्लस. नेक्स्ट हे बघितलं आपण, पाणी गोठल्यानंतर 9% त्याचं व्हॉल्यूम वाढतं. त्याच्यामुळे किती फोर्स एक्झर्ट करतोय, 150 टन पर फूट स्क्वेअर. नेक्स्ट ग्लासियरच्या बाबतीत आपण बघितलं, त्याची ग्राइंडिंग पॉवर जास्त आहे. ती किती आहे, 40 LB पर इंच स्क्वेअर प्लस 100 फीट लेंथ किंवा हाईट म्हणा त्याला. त्या वाहणाऱ्या ग्लाशियर नदीची हाईट 100 फीट असेल तेव्हा तो 1 इंच स्क्वेअर माग 40 LB इतकं फोर्स एक्झर्ट करतो. नेक्स्ट बघा, अर्थ क्रस्ट मध्ये आपण इग्नियस रॉकचं प्रमाण किती आहे बघितलं, 95% आणि 5% आहे सेडिमेंटरी रॉक. आणि याच्यामध्ये थोडं बहुत असणार आहे मेटामॉर्फिक रॉकचं. त्याच्या पुढे विजिबल रॉकच्या वरती, सरफेस वरती जे विजिबल रॉक आहे त्याच्या किती आहे, 4/5 हा सेडिमेंटरी रॉक्स आहे विजिबल मध्ये. म्हणजे किती, 80% भाग हा सेडिमेंटरी रॉक्स आहे. हे दोन फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण अकॉर्डिंग टू द क्लार्क इसेन्शियल मिनरल्स बघितले. काय लक्षात ठेवलं, PMC FAQ लक्षात ठेवलं होतं. त्यात फेल्सपार 58.7% हा डेटा माहिती असलं पाहिजे. 58.7 इथपर्यंत जरी माहिती असेल तरी चांगली गोष्टच आहे. पुढे कॉर्डझाईट 13, अँफिबोल आणि पायरॉक्सिन 10 आणि मायका किती आहे, 4 आहे. मायकाचं तुम्हाला माईस झाले बघा, त्याला मायका करा. मायका किती आहे, 4%. 4 अल्फाबेट्स आणि 4% इतकं तर तुमचं ते लक्षात राहील शेवटचं. पुढे फेल्सपारच्या घटकांमध्ये आपण बघितलं, कळसी हा एक शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवता. कुठले कुठले मिनरल्स आहेत, पोटॅशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन. यांचे हे ऑक्साइड्स आहेत. आता फेल्सपार मध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे ऑर्थोक्लेज आणि दुसरा आहे प्लॅजिओक्लेज. ऑर्थोक्लेज कसा होता, पोटॅशियम बेस्ड आणि प्लॅजिओक्लोज कॅल्शियम बेस्ड आहे. नेक्स्ट लक्षात ठेवण्याचा मुद्दा कुठला आहे, फेरोमॅग्नेशियम. मुख्यतः फेरोमॅग्नेशियम असणारे मिनरल्स कुठले कुठले होते आपण बघितलं, एक होता अँफिबोल, दुसरा होता पॅरॉक्सिन, तिसरा होता हॉर्नब्लेंड. हॉर्नब्लेंडलाच आपण काय म्हणतोय, डार्क अँफिबोल म्हणतोय. त्याच्यानंतर लक्षात ठेवण्याचा मुद्दा, कुठल्या ह्याच्यामध्ये डॉमिनंट घटक कुठले होते बघूया आपण. कॉर्डझाईट कुठे डॉमिनंट दिसत आपल्याला, ग्रॅनाइट आणि सँडस्टोन मध्ये कॉर्डझाईट हे मिनरल्स जास्त डॉमिनंट दिसतात. आणि अँफिबोल कुठे जास्त आहेत, सिलिकॉन ऑक्साईड युक्त जे खडक आहेत त्या ठिकाणामध्ये अँफिबोल डॉमिनंट आहेत. आणि पायरॉक्सिन तुम्हाला बेसॉल्ट खडकामध्ये डॉमिनंट दिसतात. नेक्स्ट बघा, ऑलिव्हिनला आपण काय बघितलं, फेरोमॅग्नेशियम सिलिकेट बघितलं. तसंच टर्मलिनला आपण बोरो अल्युमिनियम सिलिकेट म्हटलं. कुठल्या प्रकारचे सिलिकेट आहे ते विचारता माहिती पाहिजे. याच्यावरती 2 स्टेटमेंट बनवून एक प्रश्न बनवू शकतो, त्याच्यामध्ये स्टेटमेंट एक्सचेंज करू शकतात. बोरो अल्युमिनियम सिलिकेट म्हणले की टर्मलाइन माहिती पाहिजे आणि फेरोमॅग्नेशियम म्हणले की ऑलिव्हिन माहिती पाहिजे. नेक्स्ट पॉईंट लक्षात ठेवायचा आपला आहे तो मायका. मायकाचे 2 प्रकार बघितले आपण, मस्कोवाईट आणि बायोटाईट. मस्कोवाईट कसा होता, पोटॅश मायका, आणि बायोटाईट मॅग्नेशियम मायका होता. आता पोटॅश मायका मध्ये तो व्हाईट कलरचा आहे, त्याला आपण व्हाईट मायका म्हणतो. आणि मॅग्नेशियम मायका हा ब्लॅक कलरचा, म्हणजे बायोटाईट जो आहे तो ब्लॅक कलरचा आहे. इथं सुद्धा 2 स्टेटमेंट मध्ये प्रश्न बनवू शकतो, एक्सचेंज करू शकतात तिथे. पुढे पायरॉक्सिनचे प्रकार बघितले आपण, ऑगाइट आणि एन्स्टेटाइट. हे 2 प्रकार पायराइटचे पायरॉक्सिनचे आहेत, पायरॉक्सिनचे ते लक्षात घ्या. नेक्स्ट बघा,
रॉकचा सिक्वेन्स आहे बाय देअर रेजिस्टन्स. कुठले रॉक किती रेजिस्ट करतात त्याच्यानुसार. कशाला? वेदरिंगला करणारा रेजिस्टन्स नुसार त्यांचा सिक्वेन्स बघा. हायेस्ट रेजिस्टन्स कुणाचा आहे? क्वार्ट्स. सगळ्यात जास्त रेजिस्टन्स क्वार्ट्सचा आहे. ओके. त्याच्यानंतर मस्कोवाईट. क्वार्ट्स आणि मस्कोवाईट आर द मोस्ट रेजिस्टिव्ह मटेरियल टू द वेदरिंग. नेक्स्ट आहे मॉडरेट मध्ये कोण आहे बघा? फेल्सपार मध्ये पण ऑर्थोक्लेज वाला. त्याच्यानंतर बायोटाइट. आणि लिस्ट रेजिस्टन्स मध्ये सिक्वेन्स लागतो पॅरॉक्सिन, हॉर्नब्लेड, ऑल्युबिन आणि कॅल्साइट हा लिस्ट रेजिस्टन्स वाला आहे. एकंदरीत सगळ्यांचा विचार केल्यानंतर सिक्वेन्स कसा आहे? सगळ्यात जास्त क्वार्ट्स आणि सगळ्यात कमी कॅल्साइटचा आहे, हे एक लक्षात घ्या. आणि लेफ्ट साइडला बघा आपण रॉक नुसार म्हणजे ओरिजिनल रॉक नुसार 3 प्रकार बघितले. तर लिस्ट रेजिस्टन्स आहे इग्नियस रॉकचा, ओके, मेटामॉर्फिक रॉकचा. आणि सगळ्यात जास्त रेजिस्टन्स कोणाचा आहे हे बघितले आपण. सगळ्यात जास्त रेजिस्टन्स सेडिमेंटरी रॉकचा आहे. ओके. नंतर बघा बेसिक इग्नियस रॉक आणि ऍसिडिक इग्नियस रॉकचा जरी बघितला तर बेसिक लिस्ट आणि ऍसिडिक मोस्ट रेजिस्टन्स आहे, हे पण लक्षात घ्या. ओके. तिन्ही प्रकारे आपण त्याचं लिस्ट लावलेली आहे. तिन्ही एक मिनरल्स बघितलं आणि 2 खडक बघतोय आपण. राईट साईडचे खडक आहेत आणि लेफ्ट साईडचे मिनरल्स आहेत. त्यांचा रेजिस्टन्स कसा आहे वेदरिंगला ते लक्षात घ्या. नेक्स्ट पॉईंट जाऊया आपण आता. आपण कॅटेगरी बघितल्या मिनरल्सच्या. एक बघितले प्रायमरी सेकंडरी, दुसरी बघितले इसेन्शियल ऍक्सेसरी, तिसरी बघितली आपण हेवी आणि लाईट वाली. ओके. आता प्रायमरी मध्ये आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात आढळतात आणि त्यांच्यात चेंज होत नाही, ते आहेत तसेच असतात त्या आपल्या रॉक मध्ये. त्यामुळे ते एक लक्षात घ्या. आणि पुढं ऑल इसेन्शियल मिनरल्स हे जनरली प्रायमरी मिनरल्स मध्ये येतात, हा एक मुद्दा लक्षात घ्या. पुढे आहे सेकंडरी मध्ये ते चेंज होतात, ते चेंज झालेल्या फॉर्मॅट मध्येच असतात, हा एक मुद्दा आपण बघितलेला होता. ओके. नेक्स्ट इसेन्शियल आणि ऍक्सेसरीजचे आपण वरती लक्षातच ठेवले, कुठले इसेन्शियल आणि कुठले ऍक्सेसरीज वाले. इसेन्शियल मध्ये कोण कोण येतं आपण बघितलं. PMK FAK तुम्हाला लक्षात आहे ते. आता हेवी आणि लाईटच्या मध्ये आपण कंपॅरिझन कशाच्या बेसवरती करतोय? त्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे त्या बेसवरती आपण डिस्कस केलं होतं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर 2.85 च्या वरती असेल तर ते कुठे येतात? हेवी मध्ये. आणि 2.85 च्या खाली असेल तर ते लाईट मध्ये येतात. 2.85 आणि त्यांचं युनिट पण लक्षात घ्या काय आहे? ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. ओके. आणि याच्यामध्ये हेवी मध्ये आपण सिक्वेन्स बघितलं होता, कोण होता? हॅपी लिओ बघितलं होता. हॅपी लिओ. हेमेटाइटला सगळ्यात जास्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. त्याच्यानंतर पायराइट आहे, लिमोनाइट आणि ऑलिव्हिन. हॅपी लिओ आपण हा सिक्वेन्स लक्षात ठेवला होता. नेक्स्ट आहे क्वार्ट्झाइट, फेल्सपार आणि मायका. हे कशामध्ये? लाईट मध्ये. पुढे पुन्हा बघा वेदरिंगच्या बाबतीतलं फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल या 3 गोष्टी आहेत. फिजिकल मध्ये टेम्परेचर आणि वॉटर मोस्ट इम्पॉर्टंट हे बघितलं आपण. आणि त्यातल्या त्यात रनिंग वॉटरला आपण सगळ्यात जास्त पोटेंट आहे, म्हणजे सगळ्यात जास्त वेदरिंग करणारा घटक आहे, लक्षात घेतलं होतं. त्यानंतर केमिकल मध्ये बघा वॉटर मोस्ट इम्पॉर्टंट एजंट आहे केमिकल वेदरिंग मध्ये, तो वॉटर आहे. ओके. प्युअर वॉटर याच्यात इनइफेक्टिव्ह असतो. प्युअर वॉटर इनइफेक्टिव्ह का बरं? त्यात मिनरल्सच नाहीयेत, त्यामुळे रिॲक्शन कमीत कमी होणार आहे, त्यामुळे तो इनइफेक्टिव्ह आहे. नेक्स्ट आहे आपलं बायोलॉजिकल. बायोलॉजिकल मध्ये सुद्धा आपण बघितलं ते दोन्ही प्रकारचे फिजिओकेमिकल वेदरिंग करतात, हा एक घटक बघितला. ओके. हा. आणि केमिकल मधले आपण हायड्रोलिसिस बघितलं होतं, ऑक्सिडेशन बघितलंय, रिडक्शन बघितलंय, कार्बोनेशन बघितलंय, हायड्रेशन बघितलंय आणि सोल्युशन बघितलंय. हे 6 प्रोसेस आहे, ते तुम्हाला लक्षात असले पाहिजे. त्यातल्या त्यात हायड्रोलिसिस काय? डबल डिस्प्लेसमेंट. इतका तरी एक शब्द लक्षात ठेवा. हायड्रोलिसिस मध्ये काय होतंय? डबल डिस्प्लेसमेंट. त्याच्यामध्ये हायड्रोजन ग्रुप जो आहे, हायड्रोजन प्लस वाला ग्रुप जो कुणाशी कॉम्बिनेशन आहे ते अनायनसी, आणि हायड्रोजन ग्रुपचं कुणाशी आहे? कॅटायनशी. इतकं लक्षात तुम्हाला असलं पाहिजे. आणि याच्या केसमध्ये जेवढं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे तेवढं हायड्रोलिसिसचं प्रमाण जास्त आहे, आणि याच्यामुळे कार्बोनेशन होतं, हे पण आपण बघितलं. ओके. नेक्स्ट ऑक्सिडेशन बघितलं आपण. ऑक्सिडेशन मध्ये काय होतं? ऑक्सिजनची कॉम्बिनेशन आहे आणि काय रिलीज होतोय? हायड्रोजन रिलीज होतोय. आता बायोटाइट आणि सल्फाइड्स आपण बघितलं. बायोटाइटचं ऑक्सिडेशन होऊन काय तयार होतंय? फेरस ऑक्साईड तयार होत आहे. आणि सल्फाइडचं काय होतंय? सल्फाइड तयार होत आहे. डी आणि टी हा एक फरक लक्षात घ्या. नेक्स्ट आहे रिडक्शन मध्ये उलट झालं. सल्फाइडचं काय झालं? सल्फाइड झाला होता. ओके. नेक्स्ट मुद्दा आहे आपला कार्बोनेशनचा, चौथा मुद्दा बघा. त्याच्यामध्ये काय होतं? कार्बोनिक ऍसिडचा मुद्दा होता. ओके. जेवढे कार्बोनिक ऍसिड पाण्यात जास्त तेवढं रिॲक्शन जास्त होते किंवा केमिकल वेदरिंग जास्त होतं. हायड्रेशन काय बघितलं आपण? डायरेक्टली पाणीच त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतं किंवा तो मिनरल्स पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतोय. खाली उदाहरण दिलं हेमेटाइट प्लस वॉटरचं काय तयार झालंय?
लिमोनाइट तयार झालेलं आहे आणि हेमेटाइटचं रेड कलर असतो, लिमोनाइटचा येलो कलर तयार होतोय. सोल्युशन मध्ये आपण बघितलं कार्बन डायऑक्साईड पाण्यात फिक्स होते आणि कार्बोनिक ऍसिड तयार होते जे वेदरिंग साठी उपयोगी पडतं. सोल्युशन मधलं एक उदाहरण आहे कार्बोनिक ऍसिड तयार होणं आणि त्याचा रेफरन्स आपण कार्बोनेशन मध्ये बघितलं, हायड्रोलायसिस मध्ये पण बघितलं. हे इंटरडिपेंडंट पण आहेत. हे 6 प्रोसेस आहेत आणि त्यांचं डेफिनेशन, त्यांची उदाहरणं आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. हा, केमिकल कॉम्पोजिशन ऑफ द अर्थ क्रस्ट बघितलं आपण. अर्थ क्रस्टचा केमिकल कॉम्पोजिशनचा सिक्वेन्स लावायला सांगितलं पर्सेंटेज वाईज. तर ऑक्सिजन आहे, सिलिकॉन आहे, अल्युमिनियम आहे, आयर्न आहे, कॅल्शियम आहे आणि मॅग्नेशियम आहे. ओ साई टू तो सीएम बन गई आपण हे लक्षात ठेवलं होतं, त्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात येईल. ओके, आपला नेक्स्ट टॉपिक आहे तो सॉइल. त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन, फंक्शन ऑफ सॉइल, सॉइल फॉर्मेशन आणि कॉम्पोनंट ऑफ द सॉइल इतके बघणार आहोत. सॉइल ए आणि त्यानंतर एक टॉपिक आहे सॉइल बी, असं कम्प्लीट आपण सॉइल येतात कन्वर्ट करूया, संपून टाकूया. पुढे जाऊया आपण सॉइल बद्दल. सॉइलची डेफिनेशन बघूया सुरुवातीला. आता अनेक लोकांनी डेफिनेशन दिल्या ते तर बघूच आपण आणि त्याच्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन बघूया. पहिली आहे नॉन रिन्युएबल सोर्स. सॉइल कसं आहे? नॉन रिन्युएबल सोर्स. का बरं असं का म्हणतोय आपण त्यांना? कारण खाली दिलं बघा. ऍज इट टेक्स अ फ्यू 100 years फॉर बिल्ड 1 centimeter ऑफ द सॉइल. ओके, 1 सेंटीमीटरचं सॉइल तयार व्हायला, 1 सेंटीमीटर जाडीची माती तयार होण्यासाठी तुम्हाला 100 वर्ष, 100 वर्षाहून सुद्धा जास्त काळ लागू शकतो. म्हणून त्याला नॉन रिन्युएबल सोर्स म्हणतात. असं पण देऊ शकतो ना तो, नॉन रिन्युएबल सोर्स म्हणतात कारण तो एकदा यूज केला की संपला, नंतर बनवता येत नाही. जे जनरल डेफिनेशन आपण बघतो तसं त्या अँगलने आपण त्याला म्हणत नाहीये, तर त्याला निर्मितीला इतका काळ लागतोय म्हणून. हे तुम्ही जमिनीची धूप असो किंवा इतर काही कुठल्याही विषयावरती निबंध लिहित असताना हे मुद्दे टाकू शकता. एखादा फॅक्च्युअल डेटा टाकला की तो जास्त इम्पॅक्टफुल वाटू शकतो. पुढचं बघा. इट इज अ नॅचरल बॉडी ऑफ द अर्थ मटेरियल स्ट्रॉंगली डिफरंट फ्रॉम द ऑल अदर नॅचरल बॉडीज. अर्थच्या ज्या काही नॅचरल बॉडी आहेत त्याच्यातलं ही एक नॅचरल बॉडी आहे. हा एक पॉईंट. ओके, आता डेफिनेशन बघा. त्याच्यामध्ये अनेक लोकांनी डेफिनेशन सांगितलं. त्यातला पहिला जो आहे तो डोकुचेव नावाचा सायंटिस्ट आहे. तो काय म्हणतोय? सॉइल इज अ नॅचरल बॉडी कंपोज्ड ऑफ द मिनरल्स अँड ऑर्गॅनिक मॅटर. तो सिंपल सांगतोय की सॉइल मध्ये या 2 घटक असतात. पुढे हॅव्हिंग डेफिनेट जेनेसिस, त्याचा एक डेफिनेट जेनेसिस आहे म्हणजे उत्पत्ती आहे. पुढे अँड डिस्टिंक्ट नेचर ऑफ इट्स ओन. नेक्स्ट व्यक्ती आहे जेनी. जेनी काय सांगतोय? नॅचरली ऑकरिंग बॉडी दॅट हॅज इव्हॉल्व्ड ओविंग टू द कंबाइंड इन्फ्लुएन्स ऑफ क्लायमेट ऑन ऑर्गॅनिझम. ओके, क्लायमेटचा आणि ऑर्गॅनिझमचा इम्पॅक्ट कंबाइंड होऊन सॉइल तयार होते असं जेनीचं म्हणायचं आहे. आणि पुढे तो म्हणतो ऍक्टिंग ऑन पॅरंट मटेरियल. कोण? क्लायमेट आणि ऑर्गॅनिझम क्लायमेट पॅरंट मटेरियल वरती ऍक्ट होतात. ओके, पुढे कंडिशन बाय द रिलीफ ओव्हर द पिरियड ऑफ द टाइम. कुठल्या कुठल्या गोष्टी टाकते बघा? क्लायमेट, ऑर्गॅनिझम, पॅरेंट मटेरियल, रिलीफ आणि पिरियड ऑफ टाइम. इतक्या सगळ्या गोष्टीबद्दल जेनी बोलतोय. ओके, तर जेनी आणि डोकुचेवचे डेफिनेशन तो एक्सचेंज केला तर आपण माहिती असलं पाहिजे. दोघांचे डेफिनेशन तुम्हाला यांच्या पुस्तकात सापडते, कात्यान सरांच्या पुस्तकात. तर ही कुणाचे डेफिनेशन असं विचारलं तर आपल्याला लक्षात पाहिजे डोकुचेव कशाबद्दल बोलतो आणि जेनी कशाबद्दल बोलतोय. पुढे आहे सॉइल सायन्स सोसायटी ऑफ अमेरिका. सॉइल सायन्स सोसायटी ऑफ अमेरिका काय म्हणते बघा? consolidated mineral material on immediate surface of the earth which serves as a natural medium for growth of plant. ही एक डेफिनेशन आहे त्यांची. पुढची डेफिनेशन unconsolidated minerals material that has been subjected to an influence by genetic and environmental factor of parent material, climate, organism, topography, all acting over period and producing soil. त्याचे डेफिनेशन आहे. ओके, अनकॉन्सॉलिडेटेड मटेरियल पासून कॉन्सॉलिडेटेड मटेरियल बनवणे असं काहीतरी तुम्हाला डेफिनेशन मध्ये दिसलं की लक्षात ठेवा की सॉइल सायन्स सोसायटी ऑफ अमेरिका बद्दल बोलतोय. तिघांच्या डेफिनेशन आहेत. तिघांसाठी एक वर्ड नेमून ठेवा, तुम्हाला लक्षात येईल. कॉन्सॉलिडेटेड, अनकॉन्सॉलिडेटेड असे शब्द आले की सॉइल सोसायटी ऑफ अमेरिका लावू शकता. जेनीचे क्लायमेट, ऑर्गॅनिझम असे शब्द आले की ऑर्गॅनिझम असे शब्द आले की जेनी. आणि डोकुचेव मध्ये तुम्ही मिनरल्स आणि ऑर्गॅनिक मॅटर आले की डोकुचेवला जोडू शकता. ओके, या झाला डेफिनेशन. या सगळ्या डेफिनेशनचा जर अभ्यास करता आपल्याला कन्फ्युजन काढायचं असेल तर सॉइलला आपण काय म्हणू शकतो? ती एक
थ्री डायमेन्शनल बॉडी आहे. नॅचरल बॉडी 3 डायमेन्शनल आहे, तिला 3 डायमेन्शन असतात मातीला. ओके, पुढे ती कशी आहे, डायनामिक आहे ना, ती इव्हॉल्व्ह होतीये. ओके, त्यामुळे ती डायनामिक आहे. म्हणजे कसं आहे, अनकॉन्सॉलिडेटेडचे कॉन्सॉलिडेटेड बनण्याची प्रोसेस कंटिन्युअसली चालू असते, त्यामुळे ती डायनामिक आहे. अनकॉन्सॉलिडेटेड आहे ती, नेहमी कुठलीही माती घेतला तर ती अनकॉन्सॉलिडेटेड असणार आहे, कारण ती पुढे कॉन्सॉलिडेटेड होत चालली आहे, त्यामुळे अनकॉन्सॉलिडेटेड लक्षात ठेवा. पुढे नॅचरल बॉडी कन्सिस्टिंग 3 फेज, तिन्ही फेज मध्ये किंवा 3 फेज त्या मातीमध्ये आढळतात. कुठले, सॉलिड, लिक्विड, गॅस, हे तिन्ही फेज त्याच्यामध्ये आपल्याला आढळतात. पुढे कंपोज्ड ऑफ कशापासून, मिनरल्स पासून आणि ऑर्गॅनिक मॅटर्स पासून ती तयार झालेली आहे. त्याचा पुढचा पॉइंट आहे, अंडर द सेट ऑफ सॉइल फॉर्मिंग फॅक्टर अँड प्रोसेस. आता सॉइल फॉर्मिंग फॅक्टर्स कुठले, क्लायमेट, व्हेजिटेशन, टोपोग्राफी, पॅरेंट्स मटेरियल आणि टाइम. इतके सगळे हे फॅक्टर्स आहेत, सॉइल फॉर्मिंग फॅक्टर्स एक लक्षात ठेवा. ओके, सॉइलची डेफिनेशन तुमच्या लक्षात आली. आता पुढे फंक्शन ऑफ सॉइल. थ्री फोल्ड फंक्शन. सॉइल 3 प्रकारचे फंक्शन्स करते. एक आहे फिजिकल फंक्शन, दुसरा आहे केमिकल फंक्शन, तिसरा आहे बायोलॉजिकल फंक्शन. तर फिजिकल फंक्शन मध्ये बघा, इट गिव्स द मेकॅनिकल सपोर्ट टू द प्लांट्स. फिजिकल मध्ये सपोर्ट देते ते झाडांना वाढण्यासाठी. पुढे अँड ऍक्ट्स अ रिझर्वायर ऑफ वॉटर, एअर आणि सन हीट. सॉइल मध्ये 3 रिझर्वायर असतं, वॉटर तरी एनी हाऊ असतं, एअर पण असतं आणि सन हीट सुद्धा असते. ओके, नेक्स्ट बघा, केमिकल फंक्शन कसं, स्टोर हाऊस ऑफ द प्लांट न्यूट्रियन्स. ओके, आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की स्टोर हाऊस ऑफ द प्लांट न्यूट्रियन्स किंवा न्यूट्रियन्स स्टोर करणं हे कुठल्या प्रकारचं फंक्शन आहे, फिजिकल आहे का केमिकल, ते तेवढं तुमच्या लक्षात असलं पाहिजे, ते केमिकल आहे. ओके, आणि दुसऱ्या बाजूला रिझर्वायरच्या ठिकाणी तू स्टोर शब्द वापरू शकतो ना, स्टोर ऑफ द एअर, वॉटर, सन हीट असं विचारलं तर ते मात्र फिजिकल आहे. डिफरन्स तुमच्या लक्षात आला पाहिजे. पुढे बायोलॉजिकल फंक्शन काय आहे, हॅबिटॅट ऑफ व्हेरी लार्ज नंबर ऑफ द ऑर्गॅनिझम्स, मग एनिमल असो किंवा प्लांट असो, दोघांचं सुद्धा ते हॅबिटॅट आहे. ओके, तिन्ही फंक्शन लक्षात घ्या. आता आपण पुढे जाऊया सॉइल फॉर्मेशन मध्ये. बघा, वेदरिंग इज अ डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस whereas सॉइल फॉर्मेशन इज अ कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस. ओके, मगाशी आपण बघितलंय रॉक आणि मिनरल्स बघितले, त्याच्यावरती आपण डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस होऊन माती बनते हे बघितलं. तर ती जी वेदरिंग प्रोसेस आहे ती डिस्ट्रक्टिव्ह आहे आणि सॉइल फॉर्मेशन कशी आहे, कन्स्ट्रक्टिव्ह आहे. एक्सचेंज झाला तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पुढे फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन. सॉइल फॉर्मेशन मध्ये कुठले फॅक्टर्स ऍक्टिव्ह असतात बघा, नॅचरल एजन्सीज विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द सॉइल फॉर्मेशन. त्यात आपण बघतोय एजन्सीज बघूया. त्यातलं पहिलं आहे पॅसिव्ह फॅक्टर आणि दुसरं आहे ऍक्टिव्ह फॅक्टर. पॅसिव्ह कुठले, ऍक्टिव्ह कुठले, याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे. आता पॅसिव्ह फॅक्टर मध्ये पहिलं तुमचं कुठलं आहे, पॅरेंट मटेरियल. दुसरं कुठलं आहे, रिलीफ किंवा टोपोग्राफी. तिसरं टाइम, त्याला TRP लक्षात ठेवा. T फॉर टाइम, R फॉर रिलीफ आणि P फॉर पॅरेंट मटेरियल. हे झाले तुमचे पॅसिव्ह फॅक्टर्स. ओके, आणि दुसरे आहेत ऍक्टिव्ह फॅक्टर. ऍक्टिव्ह फॅक्टर मध्ये कोण आहेत बघा, क्लायमेट, व्हेजिटेशन आणि ऑर्गॅनिझम, त्यालाच आपण बायोस्फिअर सुद्धा म्हणतोय. ओके, त्यामध्ये ठीक आहे. तर पॅसिव्ह फॅक्टर आणि ऍक्टिव्ह फॅक्टर मध्ये डिफरन्स काय बघा. पॅसिव्ह फॅक्टर मध्ये आहे रिप्रेझेंट्स द सोर्स ऑफ सॉइल फॉर्मिंग मास अँड कंडिशन अफेक्टिंग. काय ते पॅसिव्ह फॅक्टर, हे सोर्स ऑफ सॉइल सांगतात, नावातूनच कळतं पॅसिव्ह आहे. ते त्यांचा ऍक्टिव्ह रोल त्याच्यामध्ये नाही, त्यांच्यावरती प्रक्रिया होतीये किंवा ते प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत, ऍक्टिव्हली नसून ते पॅसिव्हली समाविष्ट आहेत. आणि अपोजिटला ऍक्टिव्ह आहेत बघा, सप्लाय द एनर्जी दॅट ऍक्ट्स एज द मास फॉर द सॉइल फॉर्मेशन. आणि ह्यांच्याकडून एनर्जी त्यावरती अप्लाय केली जाते. ओके, तर हे झालं ऍक्टिव्ह आणि दुसरा झाला पॅसिव्ह. दोन्हीतला डिफरन्स लक्षात ठेवला तुम्ही आणि त्यांचे प्रकार पण लक्षात ठेवा. तर मग व्हेजिटेशन ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे, ऍक्टिव्ह आहे ना. ओके, आणि टाइम पॅसिव्ह आहे. ठीक आहे, तर हे 3 पॉइंट्स लक्षात ठेवा, पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह वाले. ओके, आता याच्यामध्ये पहिला पॉइंट आपण बघूया पॅरेंट मटेरियल बद्दलचा. तर पॅरेंट मटेरियल मध्ये बघा, वेदरिंग रेट काइंड ऑफ द सॉइल फॉर्म डिपेंड्स अपॉन द पॅरेंट मटेरियल. पॅरेंट मटेरियल कसं आहे त्याच्यावरून तुमचं वेदरिंग रेट काय असणार आहे, स्लो असेल का फास्ट असेल. म्हणजे जर हार्ड रॉक असेल तर तो स्लो असणार आहे. त्याच्याबरोबर आपण मगाशी रेजिस्टन्स बघितलं, त्या रेजिस्टन्स नुसार सुद्धा आपण ठरवू शकतो. दुसरा आहे आपला काइंड ऑफ सॉइल फॉर्म, कुठल्या दगडापासून माती बनले त्याच्यानुसार मातीचा प्रकार ठरतो. ओके,
पुढे बघा उदाहरण त्यांनी दिलेत. ग्रॅनाइट जर हा आपण खडक घेतला तर ग्रॅनाइटच्या बाबतीमध्ये बघा स्लो टू द वेदर, वेदरिंग त्यांचं एकदम स्लो होतं आणि सॉइल फॉर्म आर नॉट प्रोडक्टिव्ह. ग्रॅनाइट पासून बनलेली माती प्रोडक्टिव्ह नाही. हा एक फॅक्च्युअल डेटा तुमच्या लक्षात असला पाहिजे. नेक्स्ट आपला आहे लाईमस्टोनचा. लाईमस्टोन मध्ये बघा सॉइल फॉर्म्ड इज ऑफ अ डार्क कलरचा आहे. ओके, लाईमस्टोन पासून बनलेली माती डार्क कलरची आहे. ओके, जनरली आपण लाईमस्टोन समोर आले की व्हाईट कलर दिसतो, तर हा एक लक्षात घ्या. पुढे मोर प्रोडक्टिव्ह, लाईमस्टोन पासून बनलेली माती प्रोडक्टिव्ह आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आपला आहे सँडी सॉइलचा. के फॉर्म बाय द सँडस्टोन. सँडी सॉइल सँडस्टोन पासून बनली पाहिजे आणि ती लो फर्टाईल आहे. हे तिन्ही उदाहरणं तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पॅरेंट्स मटेरियल वरून तयार होणारी मातीबद्दल तुम्हाला जर विचारलं तर आपल्याला या गोष्टी लक्षात असल्या पाहिजेत. ओके, कुणाचं वेदरिंग फास्ट होतं आणि बनलेली माती कशा प्रकारची असते. हा आपला पहिला पॉईंट कव्हर होतो इथे पॅरेंट्स मटेरियल बद्दलचा. नेक्स्ट पॉईंट कडे आपण जाऊया, रिलीफ आणि टोपोग्राफी कडे. बघा रिलीफ आणि टोपोग्राफी मध्ये दोन मुद्दे आहेत आपले, स्लोप आणि लॅटिट्यूड. ओके, इन्फ्लुएन्स द सॉइल फॉर्मेशन. रिलीफ हा मुद्दा आला की तुम्हाला जमिनीचा स्लोप आणि लॅटिट्यूड लक्षात आलं पाहिजे. रिलीफशी संबंधित वॉटर रिलेशन मुळे सॉइल फॉर्मेशन वरती परिणाम होतो. बरोबर आहे. रिलीफ जर तुमचा चढ उताराचा असेल किंवा उतार जास्त असेल तर तिथं वॉटरची ऍक्शन बदलणार आहे. वॉटर रिलेशन आणि खडकाचं रिलेशन बदलणार आहे. त्यामुळे कशा प्रकारे रिलीफ आणि टोपोग्राफी लक्षात येते, वॉटरच्या संबंधित आहे, लक्षात घ्या. पुढे रिलीफ डिटरमाइन्स. काय डिटरमाइन करतं रिलीफ? पहिला आहे रन ऑफ आणि दुसरा आहे ड्रेनेज. हे दोन्ही मध्ये तुम्हाला माहिती आहेत. ओके, रन ऑफ काय असतं? जमिनीवरून पाणी वाहून जाणं. ड्रेनेज काय आहे? हा, एका तुम्हाला एक रन ऑफचा जो मुद्दा आहे तो तुमच्या कामाचा नाहीये शेती जमिनीचा विचार केला तर. ड्रेनेजचा जो मुद्दा आहे तुमच्या कामाचा आहे. दोन्ही सुद्धा वॉटर फ्लोच्या बाबतीतलेच मुद्दे आहेत. एक युजफुल आहे आपल्याला पिकांसाठी तर एकाचा एवढा युज होत नाही. नेक्स्ट बघा, टाइमच्या बाबतीमध्ये याला न्यूट्रल फॅक्टर सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. एक तर तो पॅसिव्ह फॅक्टर मध्ये आपण ठेवलंय, त्याला न्यूट्रल फॅक्टर सुद्धा म्हटलं जातं. ओके, तर तुम्हाला तीन कॅटेगरीमध्ये जरी दिले तरी लक्षात आलं पाहिजे, पॅसिव्ह, ऍक्टिव्ह, न्यूट्रल. तर तीन फॅक्टर पण आहेत. आणि तीन नाही दोनच दिले तर टाइमला तुम्ही कुठे ठेवणार आहात? पॅसिव्ह फॅक्टर मध्ये ठेवणार आहात. ओके, नेक्स्ट बघा क्लायमेटच्या बाबतीत बघूया. द मोस्ट डॉमिनंट फॅक्टर ऑफ द सॉइल फॉर्मेशन. तुम्हाला 6 फॅक्टर विचारले जातील. आता आपण बघितलं त्यातलं सगळ्यात डॉमिनंट कुठला आहे तर क्लायमेट आहे. क्लायमेट लक्षात घ्या. ओके, मेनली थ्रू तो क्लायमेट कसा ऍक्ट होतोय, एक आहे रेनफॉल आणि दुसरा आहे टेम्परेचरच्या मुद्द्यावरून तो ऍक्टिव्ह होतो. रेनफॉल मध्ये बघा, लो रेनफॉल एरियामध्ये कॅल्शियस सॉइल्स आर फॉर्म्ड विच आर बेसिक इन द नेचर. आणि अपोजिट साइडला हाय रेनफॉल एरियामध्ये लॅटेराइट सॉइल्स आर फॉर्म्ड विच आर ऍसिडिक इन नेचर. दोन्ही सुद्धा डेटा माहिती असलं पाहिजे. जर रेनफॉल कमी असेल तर कसं होतं, कॅल्शियस, आणि कशा प्रकारचे बेसिक. मग आपल्या भारतात कुठे तयार होतं उदाहरण द्यायचं तर राजस्थान मधले आपण सांगू शकतो. आणि अपोजिटला हाय रेनफॉल वाला कसा आहे, लॅटरेट आहे आणि कसा आहे ऍसिडिक इन द नेचर. म्हणजे आपला कोकणातला भाग असो त्या ठिकाणी तयार होणारी माती. ओके ओके, तर हे जिथं जेवढं इकडे शक्य आहे त्या पेजवरती आपण लिहिले. नेक्स्ट इन्फॉर्मेशन आपण पुढे जाऊया. ओके, आता आपण टोपोग्राफी बद्दल थोडंसं डिटेलमध्ये बघूया. टोपोग्राफीची इनिशियल माहिती आपण वरती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये बघा आता टोपोग्राफीमध्ये ड्रेनेज आपण बघितला होता, रन ऑफ बघितलं होतं. पुढे बघा सॉइल इरोजन, व्हेजिटेशन आणि मायक्रो क्लायमेट इत्यादीवरती टोपोग्राफीचा परिणाम होतो. सॉइल फॉर्मेशन मध्ये टोपोग्राफी किंवा रिलीफचा परिणाम खालीलपैकी कोणत्या गोष्टींना धरून होतो किंवा कोणत्या गोष्टींमुळे टोपोग्राफी इन्फ्लुएन्स होते किंवा कोणत्या गोष्टीवर टोपोग्राफी इन्फ्लुएन्स करते, कसाही प्रश्न तयार होऊ शकतो. हे तुम्हाला 5 मुद्दे माहिती पाहिजे. ड्रेनेज, ड्रेनेज, रन ऑफ, सॉइल इरोजन, व्हेजिटेशन आणि मायक्रो क्लायमेट. मायक्रो क्लायमेट म्हणजे काय, इको क्लायमेट. प्रत्येक पिकाचं किंवा प्रत्येक झाडाचं जे क्लायमेट असतं त्याच्या आजूबाजूचं त्याला म्हणायचं की मायक्रो क्लायमेट. ओके, हे 5 मुद्द्यांवरती टोपोग्राफी इन्फ्लुएन्स करते. पुढे डेप्थ ऑफ सॉइल इन्फ्लुएन्स बाय द डिग्री ऑफ स्लोप. ऑब्वियस आहे, स्लोप जास्त असेल तर डेप्थ ऑफ सॉइल कमी असणार आहे. ओके, त्यामुळे हा दुसरा मुद्दा इन्फ्लुएन्स होतो टोपोग्राफीमुळे. तिसरा मुद्दा अप्पर स्लोप टोपोग्राफी म्हणजे काय, जास्त उताराची जर जमीन असेल तर काय होतं, क्ले कमी असतो कारण त्या उतारावरनं माती वाहून जाते, तिथं फक्त दगड राहणार आहेत. पुढे लोअर इन द पीएच म्हणजे ते कसं असणार आहे, पीएच कमी असे म्हणजे ऍसिडिक असणार आहे. सोल्युबल सॉल्ट्स आणि अदर ऑर्गॅनिक मटेरियल मध्ये सुद्धा ती लोअर असणार आहे.
म्हणजे लोअर इन द पीएच, सोल्युबल सॉल्ट आणि ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट मध्ये ती लोअर आहे. पुढे लाइटर इन कलर आणि वेल ड्रेन्ड. ओके, वरचा कलर लाईट असतो, डार्कर म्हणजे कसा, काळा रंग जास्त डार्क आहे. म्हणजे आपल्याकडे सपाटाच्या प्रदेशावरती काळी माती आढळते, त्याचा कलर डार्क आहे. पण डोंगराळ भागामधला जो कलर आहे, जांभा कलर किंवा इतर कलर आहे, त्यांना आपण लाईट कलर मध्ये समजलं जातं. पुढे बघा, इन कम्पॅरिझन टू द लोअर स्लोप टोपोग्राफी, अप्पर स्लोप आणि लोअर स्लोप मधलं डिफरन्स आपण इथं बघितले. पुढे सॉइल ऑफ व्हॅली इज जनरली डीप अँड क्ले. व्हॅली मधली सॉइल कशी असते, डीप असते आणि क्ले असते. ओके, स्लोप मधली सॉइल आणि व्हॅली मधली सॉइलचे लक्षण लक्षात घ्या, तुम्हाला एक्सचेंज करून विचार तरी लक्षात आलं पाहिजे तिथे. पुढे एलिव्हेशन इन्फ्लुएन्सेस. एलिव्हेशन अजून दोन गोष्टींना इन्फ्लुएन्स करते, ते आहे क्लायमेट फॅक्टर आणि व्हेजिटेशन. हे कॉमन आहे, तुम्ही कुठल्या एलिव्हेशन वरती असाल त्याच्यानुसार तिथलं क्लायमेट आणि व्हेजिटेशन फरक पडतं. म्हणजे टोपोग्राफी किंवा रिलीफ इतक्या सगळ्या घटकांवरती फरक करत आहे. हे सगळे मुद्दे लक्षात ठेवा. 5 मुद्दे आपण इथे डिस्कस केलेत, 5 मुद्दे तुम्हाला माहिती असले पाहिजेत. पुढचा मुद्दा आहे आपला क्लायमेटचा. क्लायमेट वरती आपण बघितलं, त्याच्यामध्ये आपण रेनफॉल पण एक मुद्दा बघितला. जास्त रेनफॉल असेल तर माती कशी असते, ऍसिडिक का बेसिक आहे, ऍसिडिक. आणि कमी असेल तर बेसिक आहे. ओके, आणि कशाचं प्रमाण जास्त असतं, लो रेनफॉल मध्ये कॅल्शियसचं आणि हाय रेनफॉल मध्ये लॅटराइट सॉइलचं प्रमाण जास्त असतं. हा एक मुद्दा लक्षात पाहिजे तुम्हाला. पुढचा बघा, क्लायमेटचा सॉइल वरील परिणाम कसा होतो. कमी पावसाच्या प्रदेशात पाऊस कमी आहे, क्षार अधिक असणार आहे. राजस्थानचा वाळवंटी प्रदेश डोळ्यासमोर आणा. तर जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये क्षाराचं लिंचिंग होतं आणि मृदा ऍसिडिक बनते. क्षार कमी झालं की ऍसिडिकपणा वाढतो, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ऍसिडिक जमीन तिथेच का बनते हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, कमी पाऊस जास्त जास्त पाऊस आणि कमी पावसामधला फरक लक्षात घ्या. जिथं पाऊस कमी आहे तिथे क्षार अधिक आहे आणि जिथं पाऊस जास्त आहे तिथं क्षार कमी आहे. त्याच्यामुळे ऍसिडिक आणि बेसिक मधला डिफरन्स आहे, ते एक मुद्दा लक्षात घ्यायचा. आणि पुढे हाय टेम्परेचर वाला जर क्लायमेट असेल तर तिथे काय होतं, वेदरिंग अति फास्ट होतं. कमी टेम्परेचरमुळे वेदरिंग कमी होतं. असा एका प्रदेशाबद्दल आपण डिस्कस मगाशी केलं होतं. कुठला प्रदेश होता, अल्पलाईन रिजन बघितलं, पण आर्किटिक रिजन बघितलं. त्या ठिकाणी वेदरिंग कमी होतं कारण टेम्परेचर कमी आहे. ओके, नेक्स्ट मुद्दा, आता सॉइल फॉर्मिंग प्रोसेस बद्दलची थोडीफार इतर अजून माहिती बघू. एक आहेत सिमन्सन नावाचे सायंटिस्ट, ते सांगतात, त्यांच्यानुसार ते म्हणतात की सॉइल फॉर्मेशन, ऍडिशन, लॉसेस, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन असे ते 4 प्रोसेस सांगतात. मग त्यांना प्रश्न विचारला याच्यानुसार कुठले प्रोसेस आता विचारू शकतात ते. याच्यामध्ये बघा, ऍडिशन तर ठीक आहे आणि लॉसेस पण तुम्हाला ठीक आहे. ऍडिशन लॉसेस काय आहे, खडकाबरोबर वेदरिंग किंवा इतर प्रकारचे रिएक्शन होत असताना मिनरल ऍड करणं किंवा काही ठिकाणी मिनरल्स वाहून जाणं, हे झालं ऍडिशन लॉसेस. नेक्स्ट आहे ट्रान्सलोकेशन म्हणजे लिचिंग. ओके, लिचिंग आपण बघितलं, जास्त पाऊस असल्यामुळे मगाशी बघितलं क्षार वाहून गेले, ते लिचिंगची प्रोसेस आहे. मग जमीन कशी झाली, ऍसिडिक झाली आहे. ओके, ते लिचिंगचं उदाहरण आहे. नेक्स्ट आपण बघितलं ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मिनरल्स, ऑर्गॅनिक मॅटर टू फॉर्म द डिफरंट लेअर ऑफ द सॉइल, हे होत असतं. मिनरल्स आणि ऑर्गॅनिक मॅटरचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन होतं. असं सायमन्स नुसारचे 4 प्रोसेस लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे बघूया, फंडामेंटल प्रोसेस आर. ओके, आता हे सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये वेगळं सापडेल, कात्यांमध्ये वेगळं सापडेल किंवा इतर ठिकाणी वेगळं सापडेल. त्या सगळ्याच आपण इथं मेन्शन केले, त्याने कुठल्याही अँगलने विचारतोय आपल्याला माहिती असणं पाहिजे. आता फंडामेंटल प्रोसेस बघा काय आहेत. एक आहे तुमचं ह्युमिफिकेशन, दुसरं आहे इल्युव्हिएशन आणि तिसरं सुद्धा इल्युव्हिएशन. या दोन्ही मध्ये कंपॅरिझन लक्षात द्या. वरती ई आहे आणि खाली आय आहे. ईच काय आहे, वॉशिंग आउट. ओके, एक्झिट लक्षात ठेवा, एक्झिट ई पासून सुरुवात होतं. ओके, त्यावरून तुम्हाला लक्षात येतं वॉशिंग आउट, रिमूव्हल, ई फॉर एक्झिट, एक्झिट वरनं इल्युव्हिएशन लक्षात ठेवा. आणि नंतर आहे आय, आयचं इल्युव्हिएशन, वॉशिंग इन आहे ना, इनलेट लक्षात ठेवा. आय आय तुम्हाला जोडू शकता दोन्हीकडे, वॉशिंग इन, वॉशिंग आउट लक्षात राहील. आणि यालाच आपण डिपॉझिशन सुद्धा म्हणतोय. जनरली काय होत असतं, वरच्या थरातून इल्युव्हेशन होतं ई वाला आणि खालच्या थरामध्ये आय वाला इल्युव्हेशन होतं. ओके, पुढचा हॉरिझोनेशन. हॉरिझोनेशन म्हणजे काय, थर तयार होणं. ओके, याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ द हॉरिझोन्स ऑफ द सॉइल प्रोफाईल. सॉइल प्रोफाईल आता आपण पुढे बघणार आहोत. कुठल्याही मातीमध्ये असे थर असतात. ओके, खालच्या बाजूला दगड असणार आहे, त्याच्यावरती छोटे छोटे ग्रॅव्हल्स दगड बनतात, त्याच्यापासून अजून बारीक झालेला दगड आणि वरती माती आणि त्याच्यावरती माती आणि पालापाचोळा असे थर, वेगवेगळे थर असतात. तर हे हॉरिझोनेशनचा मुद्दा आहे 14. याच्यामध्ये बघा, यासाठी जनरली 250 वर्ष लागतात, पण
ऍडव्हर्स कंडिशन मध्ये 1000 वर्ष पण लागू शकतात. एका मातीचे हॉरिझोन्स तयार होण्यासाठी 1000 वर्ष सुद्धा लागू शकतात. ओके, त्यामुळे आपण वरती बघितल्याप्रमाणे ती कशी आहे, नॉन रिन्युएबल आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. ओके, चारही फंडामेंटल प्रोसेस माहिती असले पाहिजेत. पुढे जाऊया. स्पेशल पेडोजेनिक प्रोसेस. पेट्रो हे शब्द आपण खडकाबद्दल बघितला. पेडो हा शब्द आला की तो मातीबद्दल असतो, सॉइल बद्दल असतो. हा एक लक्षात घ्या. ओके, आता याच्यामध्ये झोनल पेडोजेनिक प्रोसेस आणि इंट्रा झोनल पेडोजेनिक प्रोसेस या दोन प्रोसेस आपण आता पाहूया. आता झोनल पेडोजेनिक प्रोसेस ही युनिव्हर्सल किंवा जनरल प्रोसेस आहे. म्हणजे या प्रोसेस तुम्हाला कुठल्याही मातीच्या बाबतीत दिसू शकतात. ओके, आणि इंट्रा झोनल मात्र लोकल प्रोसेस आहे, त्या ठिकाणी ती वेगवेगळ्या पद्धतीने आढळून येते. तर झोनल मध्ये बघा, एक आहे कॅल्सिफिकेशन अँड जिप्सिफिकेशन, दुसरी आहे डिकॅल्सिफिकेशन, तिसरी आहे पोर्झोलायझेशन आणि चौथा आहे लॅटरलायझेशन. ओके, आता इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, कुठली प्रोसेस झोनल मध्ये येते आणि कुठली इंट्रा झोनल मध्ये येते. या चारही तुम्हाला झोनल मध्ये येतात. ओके, आणि इंट्रा झोनल मध्ये बघा, ग्लेझेशन, सॅलिनेशन, सोलोनायझेशन, सोलोडिझेशन, पेडोटर्बेशन आणि ऍग्रिली पेडोटर्बेशन. ओके, या सगळ्या प्रोसेस इंट्राझोनल मध्ये आहेत. याच्यातल्या काही महत्वाच्या प्रोसेस आपण पुढे डिटेलमध्ये बघतोय. आता मात्र कुठली प्रोसेस कुठे येते इतकी माहिती असली पाहिजे. आता झोनल मध्ये आपण एलसीडी पॉड असं लक्षात ठेवू शकतो. एलसीडी पॉड हा लक्षात ठेवले की तुम्हाला हे झोनल वाले लक्षात येतील. आणि राईट साईडला सागर डीपी, ते तुमच्या नावानं बनत असेल तर बनवा, नसेल तर तुम्ही वेगळा बनवा. त्याच्यानुसार तुमचा इंट्रा झोनल मध्ये ते सागर डीपी वर तुम्हाला पुढचे लक्षात येतील. पुढे बघूया. इथं थोडक्यात माहिती बघतोय, डिटेलमध्ये आपण नेक्स्ट पेजला पण बघतोय. यातलं जे पहिलं आहे कॅल्सिफिकेशन किंवा जिप्सिफिकेशन, याच्यामध्ये बघा काय होतं, डिपॉझिशन ऑफ कॅल्साइट. कॅल्साइट म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3 तुम्हाला माहिती आहे. इन सॉइल प्रोफाईल, डिपॉझिशन शब्द येईल किंवा कॉन्सन्ट्रेशन शब्द येईल. कॅल्सिनेशन म्हणजे काय आलं की तुम्हाला लक्षात येते, कॅल्साइटचं डिपॉझिशन आहे. ओके, नेक्स्ट कुठे, इन अरिड आणि सेमी अरिड एरियामध्ये कॅल्सिफिकेशन जिप्सिफिकेशन होणं स्वाभाविक आहे. तुम्ही सुद्धा भूगोलामध्ये अभ्यासला असणार आहे. पुढे डिकॅल्सिफिकेशन म्हणजे काय, उलट आहे, रिमूव्हल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3 लक्षात ठेवा. हे काय आहे. पुढे पुढचा मुद्दा आपला आहे पोर्झोलायझेशन. पोर्झोलायझेशन काय आहे, लिचिंग ऑफ द सेक्वी ऑक्साइड अँड ह्युमस. सेक्वी ऑक्साइड्स म्हणजे काय, आयर्न आणि अल्युमिनियमच्या ऑक्साइड्सला आपण सेक्वी ऑक्साइड्स म्हणतो. का म्हणतो ते आपण पुढे बघूया. आता फक्त इतकं लक्षात ठेवा, आयर्न आणि अल्युमिनियमचे ऑक्साइड्स आणि ह्युमस यांचं लिचिंग म्हणजे पोर्झोलायझेशन प्रोसेस आहे. त्यामुळं ही जमीन जी असते ती ऍसिडिक बनते. हा एक मुद्दा. ओके, पुढचा मुद्दा, लिचिंगमुळे ए हॉरिझोनला ऍसिड किंवा ग्रे कलर येत असतो. हे दुसरं लक्षण आहे. पोर्झोलायझेशन झालेली जमीनला कसा कलर आहे, ऍशिक किंवा ग्रे रंगाचा कलर आहे. आता ए हॉरिझोन वगैरे काय ते आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहे, सॉइल प्रोफाइल मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, नेक्स्ट बघा. आता पोर्झोल हा शब्द कसा आहे, रशियन शब्द आहे, एक लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण ऍग्रिकल्चरल, ऍग्रोनॉमी बघितलं आणि आता पोर्झोल हा एक शब्द आलाय. ऍग्रिकल्चरल कुठला शब्द होता, लॅटिन, ऍग्रोनॉमी ग्रीक होता आणि आता पोर्झोल हा रशियन आहे. हे पोर्झोल त्याचा अर्थ काय बघा, पॉड याचा अर्थ आहे अंडर आणि झोल याचा अर्थ आहे ऍश, म्हणजे जमिनीच्या आतल्या भागामध्ये तुम्हाला ऍश आढळते. ओके, त्यामुळे पोर्झोल एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर ऍशी आणि ग्रे रंग ना, त्याच्यामुळे कसा रंग आला, ऍशी किंवा ग्रे रंगाचा. नेक्स्ट मुद्दा आहे आपला, हे सगळं कुठं होतं, लिचिंगचं ए हॉरिझन बद्दलचं आपण डिस्कशन केलं. नेक्स्ट आता बी हॉरिझन बद्दल बघूया. लिचिंग सेक्वी ऑक्साइड्स हे बी हॉरिझन मध्ये अक्युमुलेट होतात. वरच्या लेअर मधून लिचिंग झाले आणि खालच्या लेअर मध्ये ते स्टोर होत आहेत. हे कुठून कुठं काय होतं ते लक्षात असलं पाहिजे. याच्यामध्ये बघा चौथा मुद्दा, या जमिनीमध्ये बी हॉरिझॉनचे 3 लेअर असतात. 2 हॉरिझॉन झाले, बी मध्ये पण अजून 3 लेअर्स आहेत. ते कुठले आहेत बघा, एक आहे प्रेसिपिटेटेड ह्युमस वाला, त्याला ग्रे कलर असतो. पुढे आहे रॅडिश ब्राऊन लेअर आणि त्याच्यानंतर आहे येलोविश लेअर. हे कशामुळं, डिपॉझिशन ऑफ सेक्वी ऑक्साइड्स मुळे हे असे वेगवेगळे लेअर्स तयार होतात बी हॉरिझॉन मध्ये. ए हॉरिझॉन मधून लिचिंग आहे आणि बी मध्ये स्टोर होत आहे, इतकं लक्षात घ्या. नेक्स्ट आहे लो फर्टाईल आहे. ही जमीन कशी आहे, पोर्झोल वाली जमीन लो फर्टाईल आहे, मेनली युज फॉर फॉरेस्ट आणि पाश्चर. ओके, तर पोर्झाईल जमिनीबद्दल तुम्हाला कसाही प्रश्न आला की या चारही स्टेटमेंट नुसार लक्षात आलं पाहिजे. पहिला मुद्दा काय आहे, लिचिंग होतं त्या जमिनीच्या वरच्या थरातून. कशाचं लिचिंग आहे,
सेक्वी ऑक्साईडचं. सेक्वी ऑक्साईड म्हणजे काय आहे? आयन आणि अल्युमिनियम आहे, हे एक लक्षात घ्या. सेक्वी ऑक्साईड बरोबर कशाचं? ह्युमसचं सुद्धा लिचिंग होतं. ह्युमसच लिचिंग झाल्यामुळे ती पिकांसाठी उपयुक्त नाही. ह्युमस म्हणजे काय? ऑर्गॅनिक मॅटर. जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर जेवढे जास्त तेवढे ते पिकांसाठी उपयुक्त असते. दुसरा मुद्दा आपण बघितला, ए हॉरिझॉनला ऍशी किंवा ग्रे कलर आहे, हा एक बघितला, आणि तिथून ते लिचिंग खाली होत आहे. ओके. आणि पोर्झोलचा शब्दफोड आपण बघितली, ती म्हणजे रशियन शब्द अंडर ऍश असं त्याचं फोड होते. आणि बी हॉरिझॉन्स मध्ये त्याचं अक्युम्युलेशन होऊन तिथं 3 लेअर बनतात, तेही बघितलं. आणि फर्टाईल आहे का जमीन? ही नाही. तर ते वापरतात कशासाठी? फॉरेस्ट आणि पाश्चरसाठी. हे झालं डिटेलमध्ये पोर्झाईल जमिनीबद्दलचे इन्फॉर्मेशन. ओके. नेक्स्ट आपण जाऊया लॅटरायझेशनच्या प्रोसेसकडे. ओके. लॅटरायझेशन प्रोसेस मध्ये बघा काय आहे? कॉन्ट्रास्ट टू द पोर्झालेशन. आता जे जे बघितलं त्याच्या विरोधात ही प्रोसेस आहे. एक, सेक्वी ऑक्साईडचे वरच्या लेअर मध्येच राहतात. मग असे बघितलं सेक्वी ऑक्साईड खाली जातात, इथं मात्र ते वरती राहतात. म्हणजे काय राहतं वरती? आयन आणि अल्युमिनियमचे ऑक्साईड्स. ओके. याच्या ऐवजी सिलिकाचं लिचिंग होतं. आलं लक्षात? तुम्हाला दिलं जाईल की लॅटरायझेशन प्रोसेस मध्ये वरच्या थरातून सेक्वी ऑक्साईडचं लिचिंग होतं. बरोबर आहे का स्टेटमेंट? रॉंग स्टेटमेंट आहे. उलट विचारू शकतात, ते लक्षात घ्या. ओके. लॅटराइज म्हणजे सिलिकाचं होतंय. एक तर लक्षात ठेवा की लॅटराइज असणारी जमीन कशी असते? जांभ्या किंवा तांबड्या रंगाची असते. तो कलर कशामुळे येतो त्यांना? अल्युमिनियम आणि आयन मुळे येतोय. जास्त करून आयन मुळे त्यांना तो कलर येतोय. मग लॅटराइज जमिनीमध्ये वरच्या थरात हे असणं गरजेचं आहे, लिचिंग नाही झालं पाहिजे. त्यामुळे लिचिंग तिथून होत नाही, तो तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट, अशा मृदेत सेक्वी ऑक्साईडचे प्रमाण 70 ते 80% ऑफ इट्स टोटल मास असतं. सेक्वी ऑक्साईड्स वरच्या थरामध्ये राहतातच, आणि टोटल त्याच्या मासचं यांचं प्रमाण किती आहे? 70 ते 80% वाला. हा एक मुद्दा लक्षात घ्या. पुढे, या मृदेस लॅटराइट्स, लॅटझोल, ऑक्सिझोल असं वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. ऑक्सिझोल का बरं? ऑक्साइड्स ऑफ आयन आणि अल्युमिनियम आढळतात म्हणून. ओके. त्याच्यानंतर बघा, रिच इन सेक्वी ऑक्साइड्स अँड पुअर इन सिलिका. मुद्दा लक्षात ठेवायचं एवढंच आहे, सिलिका नसतो आणि सेक्वी ऑक्साइड्स असतात. ओके. नेक्स्ट, फेवरेबल कंडिशन फॉर सच सॉइल. कुठल्या ठिकाणी हे घडतं? वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट असलं पाहिजे. 200 ते 250 सेंटीमीटरचा रेनफॉल असला पाहिजे. कंटिन्युअस हाय टेम्परेचर थ्रू आउट इयर असलं पाहिजे. ट्रॉपिकल एरियामध्ये अशी लक्षणं आढळून येतात. नेक्स्ट आहे मेनली युज्ड फॉर शिफ्टिंग ऍग्रिकल्चरल ग्रेजिंग. ओके. आणि प्लांटेशन ऑफ कॉफी, बनानाज, पायनॅपल आणि कोकोनट. ओके. ही दोन्हीची इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये आहे, त्याच्यामुळं त्याच्यातली डिटेल माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे. ओके. दोन्ही प्रोसेस तुमच्या लक्षात आल्या असतील. ओके. म्हणजे काय? लॅटरायझेशन चांगली आहे का जमीन? फर्टाईल आहे ना? कंपॅरेटिव्हली जरी फर्टाईल आहे, जर आपण पोर्झालेसचे कंपॅरिझन केलं तर सिलिकाचं प्रमाण वरच्या लेअर मध्ये कुठं कमी असतं? लॅटराइट सॉइल मध्ये, कारण तिथे त्याचं लिचिंग होत आहे. ओके. आणि सेक्वी ऑक्साईडचं प्रमाण वरच्या लेअर मध्ये कुठे कमी असतं? ओके. आता आपण पुढे जाऊया. झोनल सॉइल फॉर्मिंग प्रोसेस आणि इंट्राझोनल सॉइल फॉर्मिंग प्रोसेस मधला अजून एक बेसिक डिफरन्स आपण बघतोय. आता झोनल मधले 4 सॉइल कुठले होते? काय लक्षात ठेवतो आपण? एलसीडी पॉड, एल फॉर लॅटराइट वाले, सी फॉर कॅल्साइट वाली, आणि पी फॉर एलसीडी, डी फॉर डी कॅल्साइट, आणि पी फॉर पोर्झोन. तुमच्या लक्षात आलं. आणि तिकडे आपण सागर डीपी लक्षात ठेवलं, त्याच्यावरून ते तुम्हाला ते सगळे लक्षात येतील. ओके. याच्यामध्ये झोनल मध्ये बघा, अंडर नॉर्मल प्रिव्हेल कंडिशन अँड क्लायमेट अँड व्हेजिटेशन. म्हणजे झोनल वाले जे 4 प्रोसेस आहेत त्या तुम्हाला युनिव्हर्सली आढळतात, कुठल्याही ठिकाणी ते आढळू शकतात. पण इंट्राझोनल वाले जे होते ते तुम्हाला ठराविक ठिकाणी, म्हणजे कसं, लोकल कंडिशन सच ॲज रिलीफ, पॅरेंट मटेरियल आर मोर इन्फ्लुएन्स दॅन द क्लायमेटिक आणि व्हेजिटेशन. म्हणजे काय? क्लायमेट आणि व्हेजिटेशन पेक्षाही पॅरेंट मटेरियल आणि रिलीफचं जास्त रोल कुठे तुम्हाला दिसत? इंट्राझोनल सॉइल फॉर्मिंग प्रोसेस मध्ये. ओके. आता बघूया इंट्राझोनल मधले काही सॉइल प्रोसेस बघूया. पहिली आहे ग्लेजेशन. ग्लेजेशन मध्ये बघा, फॉर्मेशन ऑफ ग्ले, GLEI रशियन शब्द आहे. म्हणजे काय? त्याला ब्ल्यू किंवा ग्रे किंवा ग्रीन क्ले, ग्रे किंवा ग्रीन क्ले किंवा ब्ल्यू या शब्दाला ग्ले हा शब्द वापरला जातो. इन द लोअर पार्ट ऑफ द सॉइल प्रोफाईल अँड अबाव पॅरेंट मटेरियल. पॅरेंट मटेरियल सगळ्यात शेवटचा थर असतो प्रोफाईल मध्ये, सॉइल प्रोफाईल. त्याच्या वरच्या लेअरला जी काही माती आढळते तिला ग्ले म्हणजे ब्ल्यू किंवा ग्रे रंग असतो. ते झालं ग्लेजेशन.
आता हे ग्लेजिएशन सुद्धा रशियन शब्द हे लक्षात घ्या. जसं पॉड मगाशी आपण बघितलं ना, पॉड झोल, तो पण रशियन शब्द आहे. ड्यू टू द पुअर ड्रेनेज अँड वॉटर लॉकिंग. ओके, ग्लेजिएशन कशामुळे होतं? पुअर ड्रेनेज आणि वॉटर लॉकिंग मुळे. सच सॉइल इज ऑल्सो कॉल्ड एज अ हायड्रोमॉर्फिक सॉइल. ओके, पाण्यामुळे होते ना. का बरं? पुअर ड्रेनेज आहे. पाणी म्हणजे हायड्रो, वरती आपण बघितलं होतं. ओके, नेक्स्ट आपला मुद्दा आहे, इट इज नॉट डिपेंड ऑन द क्लायमेट बट ऑफन ऑन द ड्रेनेज कंडिशन. खालीलपैकी कोणती प्रोसेस ड्रेनेज कंडिशन वरती डिपेंड आहे? क्लायमेट पेक्षाही जास्त. ओके, तर तुम्हाला ग्लेजिएशन माहिती असलं पाहिजे. आणि या ग्लेजिएशनच्या प्रोसेस मधून बनणाऱ्या मातीमध्ये आयर्नचं प्रमाण कमी असतं. ओके, नेक्स्ट सॅलिनेशन बघा. सॅलिनेशनच्या प्रोसेसमध्ये अक्युमुलेशन ऑफ द सोल्युबल सॉल्ट. सोल्युबल सॉल्टचं अक्युमुलेशन या मातीमध्ये होत असतं. रिजन कुठले कुठले आहेत? अरिड, सेमी अरिड, लोअर टोपोग्राफी, पुअर ड्रेनेज, ओल्ड लेक बॉटम, ऑल्युवियल डिपॉझिट्स अलॉंग द सी कोस्ट आणि सॅलिन इरिगेटेड वॉटर. याच्यामध्ये तुम्हाला अरिड, सेमी अरिड तरी ठीक आहे, मान्य आहे तुम्हाला. आपल्याशी पण आपण कम्पेअर करू शकतो. ऑल्युवियल डिपॉझिट अलॉंग द सी कोस्ट पण ठीक आहे, तुमच्या लक्षात येऊ शकतो, तिथं मिठाचं प्रमाण जास्त आहे. सॅलिन नावातच आहे, त्यामुळे तिसरा मुद्दा पण लक्षात येऊ शकतो तुम्हाला. लक्षात ठेवायचे मधले तीन कुठले? लोअर टोपोग्राफी वाले, त्याच्यानंतर पुअर ड्रेनेज वाले. पुअर ड्रेनेज मुळे सॅलिनेशन होईल का? पाणी जर जास्त साठून राहिलं असेल तर त्याच्यातलं क्षार तिथं शिल्लक राहील ना, त्यामुळे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नंतर आहे ओल्ड लेक बॉटम. याचा तुम्ही पर्यावरणामध्ये पण अभ्यास केलेला आहे. वरचं जर पाणी पूर्ण निघून गेलं तर खाली पांढरट भाग राहतो जमीन लेकचा. ओके, त्याला काय म्हणतो आपण? त्याला एक शब्द आहे ना तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये, तुम्ही अभ्यासला असेल. नाही, ते जे पांढरा दिसणारा भाग आहे त्याला काहीतरी शब्द आहे, तुमचे सर्च करून ठेवा, तुमच्या अभ्यासाचा आहे तो. हे दोन मुद्दे फक्त लक्षात ठेवा, लोअर टोपोग्राफी आणि ओल्ड बॉटम च्या ठिकाणी सॅलिनेशन प्रोसेस घडून येते. हा एक मुद्दा. पुढचा आहे आपला सोलोनायझेशन, त्यालाच म्हणायचं अल्किझेशन. ओके, याच्यामध्ये काय होतं? अक्युमुलेशन ऑफ द हाय एक्सचेंजेबल सोडियम आयन्स. वरती कशाचं अक्युमुलेशन आहे? सॉल्टचं. इथं कशाचं आहे? एक्सचेंजेबल सोडियम आयन्स आहे. ओके, पीएच मोर दॅन 8.5. म्हणजे कशी असणार आहे? ऍसिडिक का बेसिक असणार आहे? बेसिक असणार आहे. ओके, नेक्स्ट कोलाइड्स ऑर डिसअपियर्ड. त्याच्यातले कोलाइड्स असतात ते डिसअपियर झालेले असतात, त्यामुळं या मातीची फिजिकल कंडिशन पुअर असते. ओके, नेक्स्ट ओएम म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर फॉर्म्स ब्लॅक ऑर्गॅनो क्ले कोटिंग. ओके, म्हणून ब्लॅक अल्कली सॉइल म्हणतात. सोलोनायझेशन तयार होणाऱ्या सॉइलला आपण ब्लॅक अल्कली सॉइल सुद्धा म्हणतो. ओके, तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की ब्लॅक अल्कली सॉइल कोणत्या प्रोसेसनं तयार होते? तर ती कुठली आहे? सोलोनायझेशन किंवा अल्किझेशन प्रोसेस. नेक्स्ट आहे सोलोडिझेशन, म्हणजे उलट डी अल्किझेशन. ओके, याच्यामध्ये काय होतं? रिमूव्हल ऑफ सोडियम आहे. हे कंटेंट फक्त लक्षात ठेवा, मिनरल्स लक्षात ठेवायचे. सोडियम आहे, वरती सॉल्ट होता. ओके, नेक्स्ट आहे आपला पेडोटर्बेशन. पेडोटर्बेशन म्हणजे काय? मिक्सिंग ऑफ द सॉइल. टर्बोशन या नावातून तुमच्या लक्षात येतं. पेडो हा शब्द आपण सॉइल साठी वापरलाय, नावातून तुम्हाला पेडोटर्बेशन लक्षात आलं पाहिजे. मिक्सिंग ऑफ द सॉइल. तीन टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. एक आहेत बघा फॉनल, म्हणजे एनिमलद्वारे टर्बेशन होतं. उदाहरण काय देऊ शकतो आपण? गांडूळचं उदाहरण देऊ शकतो. नेक्स्ट आहे आपलं फ्लोरल, म्हणजे प्लांट्स द्वारा होणारा टर्बेशन. आणि त्याच्या पुढे आहे ऍग्रिली पेडोटर्बेशन. याच्यात काय होतंय बघा? चर्निंग प्रोसेस कॉज्ड बाय द स्वेलिंग अँड श्रिंकिंग. जमीन स्वेल आणि श्रिंक होत असते. जर तुमची जमीन पाणी दिलं तर ते स्वेल होते, टेम्परेचर वाढलं की ते परत सिंक होते. याच्यामुळे जे होतं त्याला आपण ऍग्रिली पेडोटर्बेशन म्हटलं जातं. डीप ब्लॅक कॉटन सॉइल किंवा व्हर्टिझोल मध्ये हे घडून येतं. आपली जी कापसाची जमीन आहे त्याला आपण व्हर्टिझोल म्हणतो. हा प्रश्न विचारून झालाय बरं का. डीप ब्लॅक कॉटन सॉइलला काय नाव आहे? व्हर्टिझोल सॉइल. हे लक्षात घ्या. आणि ऍग्रिली पेडोटर्बेशन काय आहे असं सुद्धा आलं तर ते काय आहे ते लक्षात घ्या, स्वेलिंग आणि श्रिंकिंग. ओके ओके, आपला नेक्स्ट मुद्दा आहे जेनीज इक्वेशन. जेनीज इक्वेशन 2-3 वेळा विचारून झालं आहे. सॉइल फॉर्मेशनच्या प्रोसेस संबंधित त्याने एक इक्वेशन सांगितलंय, जेनीज इक्वेशन. पहिला प्रश्न तरी काय येईल? कशाशी संबंधित इक्वेशन आहे? तर ते सॉइल फॉर्मेशन प्रोसेस बद्दल आहे. त्याने 5 फॅक्टर सांगितले. त्या म्हणतो तो काय म्हणतो बघा, एस फॉर सॉइल. सॉइल इज द फंक्शन ऑफ, ओके, समेशन ऑफ द फंक्शन ऑफ. पुढचं जे आहे ना, समेशन ऑफ फंक्शन ऑफ. डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेटेड तुम्ही अभ्यासलाय का? नसेल तर आता पण अभ्यास नका, काय उपयोग नाही त्याचा. पुढे 5 फॅक्टर तो काय सांगतोय?
CL म्हणजे काय, क्लायमेट. बी म्हणजे काय, बायोस्फिअर, त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेजिटेशन आणि मायक्रो ऑर्गॅनिझम. नेक्स्ट आहे आर, रिलीफ किंवा टोपोग्राफी. नेक्स्ट आहे पी, पॅरेंट्स, मटेरियल. आणि टी, टाइम आणि एज. BC TRP लक्षात ठेवा तुम्ही. ओके. ब्रॉडकास्टिंग TRP, ब्रॉडकास्टिंग संबंधित TRP आहे ना, ब्रॉडकास्टिंगच आहे ते, त्याच्यावर लक्षात ठेवा BC TRP. ओके. पुढे जेनिस इक्वेशन मधले 5 फॅक्टर तुम्हाला माहिती असले पाहिजेत. ओके. पहिला कुठला आहे, क्लायमेट, बायोस्फिअर, रिलीफ, पॅरेंट मटेरियल, टाइम. ओके. नेक्स्ट. हा आता बघा, देर आर 2 बेसिक कॉम्पोनंट्स कॉन्सेप्ट ऑफ द सॉइल. सॉइलशी संबंधित 2 कॉन्सेप्ट आहेत. 21 मेन्सला प्रश्न आहे. एक आहे पेडोलॉजी आणि दुसरा आहे इडाफॉलॉजी. ओके. दोन्हीतला फरक लक्षात घ्या. पेडोलॉजी बद्दल काय आहे, स्टडी ऑफ द ओरिजिन, क्लासिफिकेशन अँड डिस्क्रिप्शन ऑफ द सॉइल. सॉइलचं ओरिजिन कसं आहे, सॉइलचं क्लासिफिकेशन कसं करायचं आणि त्याचं डिस्क्रिप्शन कसं आहे, याच्यावरून तुम्हाला पेडोलॉजीमध्ये अभ्यास केला जातो. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द पेडोलॉजी सॉइल इज द नॅचरल बॉडी. पेडोलॉजी सॉइलला नॅचरल बॉडी समजते. पेडोलॉजी डज नॉट फोकस प्रायमरली ऑन द इमिजिएट प्रॅक्टिकल युटिलायझेशन ऑफ द सॉइल. पेडोलॉजीमध्ये पिकांचा किंवा सॉइल पासून होणाऱ्या इतर उपयोगाचा अभ्यास आपण करत नाही. स्ट्रिक्टली आपण सॉइल बद्दलच अभ्यास करतो. ओके. त्याच्या पुढे, पेडोलॉजी इज युजफुल टू हायवेज अँड कन्स्ट्रक्टिव्ह इंजिनिअरिंग साठी. इतर कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टींचा अभ्यास करताना जो आपण सॉइलचा अभ्यास करतो त्याला आपण पेडोलॉजीचा स्टडी म्हणतो. इडाफॉलॉजीचा अभ्यास करत असताना बघा, स्टडी ऑफ द सॉइल फ्रॉम द स्टँड पॉइंट ऑफ द हायर प्लांट्स. प्लांट्सचा विचार आला, सॉइल आणि प्लांट्स आले की त्याला आपण म्हणायचं इडाफॉलॉजी. अकॉर्डिंग टू द इडाफॉलॉजी सॉइल इज द नॅचरल हॅबिटॅट. वरती काय आहे, नॅचरल बॉडी. पेडोलॉजी त्याला नॅचरल बॉडी म्हणते आणि इडिफॉलॉजी त्याला नॅचरल हॅबिटॅट म्हणते. पुढे, इडिफॉलॉजी स्टडीज द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल इन रिलेशन टू द प्लांट प्रोडक्शन. ओके. जमिनीच्या प्रॉपर्टीज ज्या आम्हाला पिकं वाढवण्यासाठी उपयोगाच्या आहेत त्या. द फूड अँड फायबर प्रोडक्शन इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इडिफॉलॉजी. काय, फूड आणि फायबर तुम्हाला एक्सचेंज करून विचारलं जातं. तर इडिफॉलॉजी आणि पेडोलॉजी मधला फरक लक्षात घ्या. खाली तेच दिले बघा आपण. पेडोलॉजी मध्ये सॉइल ओरिजिन आणि क्लासिफिकेशनचा अभ्यास आणि इडेफॉलॉजी मध्ये फूड, फायबर आणि प्लांटच्या अँगलनं आपण त्याचा अभ्यास करतो. पेडोलॉजी मध्ये नॅचरल बॉडी समजलं जातं सॉइलला आणि इडेफॉलॉजी मध्ये त्याला नॅचरल हॅबिटॅट समजलं जातं. ओके. आतापर्यंत जे आपण बघितलं ते पुन्हा एकदा डिटेलमध्ये आपण बघूया. कॅल्सिफिकेशन, पोडझोलायझेशन, लॅटरजायझेशन, सॅलिनेशन किंवा अल्किजेशन आणि पीट फॉर्मेशन. ओके. वरचा जो डेटा आहे तुमच्या याच्यातून आहे, खात्यांमधून, आणि हा जो डेटा आहे तुमच्या स्टेट बोर्डातून आहे. ओके. चला आता कॅल्सिफिकेशन बघा. सेपरेटली एक एक वर्ड तरी मला सांगा, कॅल्सिफिकेशन मध्ये काय तुम्हाला मिनरल आठवलं पाहिजे. मगाशी आपण बघितलं कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्साइड्स बघितलं. पोडझोल मध्ये काय मुद्दा होता, सेक्वी ऑक्साईडचा मुद्दा होता, त्याचं लिचिंग व्हायचं. त्याच्यानंतर लॅटरायझेशन मध्ये काय होतं, त्याचं लिचिंग होत नाही, कशाचं व्हायचं, सिलिकाचं व्हायचं. त्याच्यानंतर सॅलिनेशन आणि अल्कलिनेशन मध्ये आपण बघितलं, सॅलिनेशन काय आहे, मीठ. एवढं तर आपल्या लक्षात येतं की NaCl चा मुद्दा आहे आणि फक्त आपल्याला पीट फॉर्मेशन एक वेगळा मुद्दा राहतो. ओके. आता 1 बाय 1 आपण पुन्हा एकदा बघूया. कॅल्सिफिकेशन बघा, ऑकर्स इन द रिस्ट्रिक्टेड रेनफॉल एरिया वेअर पर्कोलेशन ऑफ द वॉटर थ्रू द सॉइल प्रोफाइल इज नॉट सफिशियंट. बरोबर आहे. ओके. काय मुद्दा आहे, कुठं होतं कॅल्सिफिकेशन, आपल्याला लगेच राजस्थान आठवलं पाहिजे. त्याच्यावरनं बघा, रिस्ट्रिक्टेड रेनफॉल आहे त्या ठिकाणी कॅल्सिलेशन होतं. पुढे पर्कोलेशन ऑफ द वॉटर टू द सॉइल प्रोफाइल सुद्धा सफिशियंट नाही, अशा 2 ठिकाणी कॅल्सिनेशन होतं. एक लक्षात ठेवायचं खाली. म्हणून कार्बोनेट्स ऑफ, कशाचे कार्बोनेट्स आहेत, कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे कार्बोनेट्स redistributed in the soil profile and their accumulation occurs at the percolated depth. Percolated depth ला वरच्या बाजूने पर्क्युलेटेड होतात आणि खालच्या थरात ते समावेश होतात किंवा अक्युमुलेट होतात. तर काय अक्युमुलेट होतं, कार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. लक्षात. आतापर्यंत आपण कॅल्शियम बघितलं होतं, कॅल्शियम करून आता मॅग्नेशियम कार्बोनेट पण लक्षात घ्या. हे 2 मुद्दे झाले. ओके. खाली दिले बघा, लो कार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम. आता नेक्स्ट या पोडझोलायझेशन कडे. This process occurs in the humid condition where the vegetation or forest is largely present.
जे कुठे ऑर्गॅनिक मॅटर जास्त कुठं अवेलेबल आहे त्या ठिकाणी पोर्ट झोन असेल. हा मुद्दा वरती नव्हता, तर हा नवीन मुद्दा असल्यामुळे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट, ऑर्गॅनिक मॅटर पासून ऑर्गॅनिक ऍसिड तयार होत असतात. ओके, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय? झाडं झुडपं, व्हेजिटेटिव्ह मटेरियल. ओके, त्यापासून ऑर्गॅनिक ऍसिड तयार होतं आणि अपर लेअर मधून क्ले आणि आयर्न रिमूव्ह होतात, जे सॉइल प्रोफाईलच्या डिफरंट हॉरिझोन मध्ये साठतात. ओके, पुढे इथं काय लक्षात ठेवायचं आता? ऑर्गॅनिक ऍसिड हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा पोर्टझोल मध्ये. ओके, मगाशी आपण सेक्वी ऑक्साईडचा मुद्दा बघितला, त्याचं सुद्धा होतं, आणि इथं ऑर्गॅनिक ऍसिड एक ऍड झालेला आहे. नेक्स्ट बघा, लॅटरलायसिस मध्ये काय आहे? ऑकर्स इन द ट्रॉपिकल कंडिशन आपण मगाशी बघितलं. ओके, वेअर हाय रेनफॉल आणि ड्रॉट ऑकर्स, हाय रेनफॉल सुद्धा आणि ड्रॉट सुद्धा अकर, अशा ठिकाणी लॅटरायझेशन प्रोसेस तयार होत असते. याच्यामध्ये हायड्रोलिसिस ऑफ रॉक मिनरल्स टेक प्लेस अँड प्रोड्युसेस आयर्न ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड. हायड्रोलिसिस प्रोसेस आपण मगाशी बघितली, कशामध्ये होतं? केमिकल वेदरिंग का फिजिकल वेदरिंग? केमिकल वेदरिंग आहे ना हायड्रोलिसिस प्रोसेस. काय होतं त्याच्यामध्ये? हायड्रोलिसिस मध्ये ऑक्सिजन रिमूव्ह होतं का? हायड्रोलिसिस, पाणीच त्या खनिजामध्ये मिक्स होतं किंवा ते खनिज पाण्यामध्ये इव्हॉल्व्ह होतं. हे पाणी इंटॅक्ट राहतं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन सेपरेट होत नाही. पूर्ण पाण्याशी होणारे कॉम्बिनेशन हायड्रोलिसिस बघितले आपण. हायड्रेशन, सॉरी, ती हायड्रेशन. हायड्रोलिसिस मध्ये काय होत होतं? डबल डिस्प्लेसमेंट प्रोसेस. काय होते? H प्लस आणि OH निगेटिव्ह वाले दोन ग्रुप होते. H प्लस वाला कोणाशी कॉम्बिनेशन करायचा? एनएनसी. आणि OH निगेटिव्ह वाला कॅटायनसी. कॅटायन पॉझिटिव्ह असतं की निगेटिव्ह असतं? ऑपोजिट होणार ना, त्यामध्ये लक्षात ठेवा ते हायड्रोलिसिस. आणि मगाशी मी पहिल्यांदा एक्सप्लेन केलं ते हायड्रेशन. ओके, तो एक मुद्दा लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, इथं हायड्रोलिसिस होतं, त्या ठिकाणी तो हायड्रेशन. आता आपलं जसं कन्फ्युजन झालं तसं टाकू शकतो हायड्रोलिसिस, हा मुद्दा इथं लक्षात घ्यायचा. आणि काय तयार होतंय? आयर्न ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड, आणि त्याच्या पुढे जाऊन सुद्धा सिलिका ऍसिड आणि केओलिनची निर्मिती होते. केओलिन काय ते पुढे आपल्याकडे येईल तेव्हा आपण बघूया. ते एक क्लेचा प्रकार आहे तो केओलिन. आतापर्यंत इतकं लक्षात घ्या, पुढे बघू. सोल्युबल न्यूट्रिएंटचे लिचिंग होते. लॅटरलायझेशन मध्ये सोल्युबल न्यूट्रिएंटचं लिचिंग होतं. यात काय लक्षात ठेवायचं आपल्याला? ऑक्साइड्स ऑफ आयर्न आणि अल्युमिनियम. एक एक शब्द लक्षात ठेवते आपण, ते बघा. नेक्स्ट आहे आपला सॅलिनेशन आणि अल्किजेशनचा. वेअर द रेट ऑफ इव्हॅपोरेशन एक्सिड्स द रेट ऑफ प्रेसिपिटेशन. हे कुठं होणार आहे? वाळवंट भागामध्ये, तिथं सॅलिनेशन होणार आहे. पहिला मुद्दा तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट, द अक्युमुलेशन ऑफ द सोल्युबल सॉल्ट्स ऑफ सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम इन द फॉर्म ऑफ क्लोराइड्स, सल्फाइड्स, बायकार्बोनेट्स इज नोन ॲज सॅलिनेशन. कशाचे सोल्युबल्स आहेत? सोडियमचे सुद्धा, मॅग्नेशियमचे सुद्धा आणि कॅल्शियमचे सुद्धा. आणि कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहेत? क्लोराइड्स, सल्फेट्स आणि बायकार्बोनेट्स. हे तिन्ही सुद्धा लक्षात ठेवा, वरचे तिन्ही आणि खालचे तिन्ही. ओके, त्याला म्हणायचं आपण सॅलिनेशन. आणि याचा पीएच किती आहे? 8.5 अँड अबाव. ओके, नेक्स्ट बघा, अल्कलायझेशन इज द प्रोसेस बाय विच द सॉइल विथ हाय एक्सचेंजेबल सोडियम and pH greater than 8.5 are formed. ओके, म्हणजे एक्सचेंजेबल सोडियम लक्षात ठेवा. हाय एक्सचेंजेबल सोडियमचा उल्लेख आला की अल्कलायझेशन लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे पीट फॉर्मेशनचा मुद्दा. ओके, यात बघा काय आहे? द प्लेस वेअर फॉरेस्ट ऑफ हाय रेनफॉल इज प्रेझेंट. द प्लेस वेअर फॉरेस्ट, हाय रेनफॉल मधल्या फॉरेस्ट एरियामध्ये पीट फॉर्मेशन होतं. जमिनीवरती पाणी आणि ऑर्गॅनिक मॅटर साचलेले असतात. ओके, पार्टली कंपोज्ड अँड पार्टली डिकंपोज्ड ऑर्गॅनिक मॅटरचे अक्युमुलेशन होऊन पीटी सॉइल तयार होते. म्हणजे इथे काय? ऑर्गॅनिक मॅटर आला की पीट फॉर्मेशन तुमच्या लक्षात आलं पाहिजे. These soils are organically rich and increase the solubility of the कशाचे? आयर्न, अल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, म्हणजे मेटल एलिमेंट्स आहेत हे. okay? यांचं सोल्युबल या मातीमध्ये वाढतं. ठीक आहे, आता बघा थोडंसं त्यात सुटसुटीत करायचं झालं तर लो रेनफॉल एरियाच्या ठिकाणी काय काय प्रोसेस आहे? कॅल्सिनेशन आपण बघितले. पुढे काय आहे? इनसफिशियंट पर्कोलेशन असतं म्हणून. सॅलिनेशन बघितलं आपण लो रेनफॉल एरियामध्ये, आणि तसंच अल्किजेशन सुद्धा बघितलं आहे. याच्यामध्ये रेनफॉल पेक्षा इव्हॅपोरेशन जास्त असतं. या तिन्हीतल्या फरकाचा जर विचार केला तर वरच्या ठिकाणी कॅल्सिनेशन मध्ये इनसफिशियंट पर्कोलेशन आहे आणि खालच्या दोन्हीमध्ये इव्हॅपोरेशन जास्त आहे. ओके, लो रेनफॉलचे संबंधित हे मुद्दे झाले. द ह्युमिड ऍटमॉस्फिअर म्हणले की पोर्टझोल सॉइल तुमच्या लक्षात आली पाहिजे. आणि हाय रेनफॉल म्हणलं की
लॅटरायझेशन आणि पीट फॉर्मेशन हे दोन मुद्दे लक्षात असलं पाहिजे. लॅटरायझेशनचा मुद्दा कुठे आहे? ट्रॉपिकल कंडिशन मध्ये, आणि पीट फॉर्मेशनचा मुद्दा आहे फॉरेस्ट एरिया मध्ये. ओके, आता या प्रोसेसवरती कसाही प्रश्न विचारला तरी आपण तयार असलं पाहिजे. ओके, आपला पुढचा मुद्दा आहे मृदेचे घटक. मृदेचे घटक बघूयात आपण. कुठलीही माती जी असते इन जनरली स्टँडर्ड मातीबद्दल असं बोललं जातं की त्याच्यामध्ये हाफ पोर्शन हा सॉलिड पोर्शन असला पाहिजे आणि हाफ पोर्शन हा पोकळ असला पाहिजे. पोकळ म्हणजे त्यात काय असलं पाहिजे? एअर हवा असला पाहिजे. हाफ हाफ वाला. आता सॉलिड पोर्शन मध्ये काय काय येतं? खनिज द्रव्ये आणि सेंद्रिय पदार्थ असले पाहिजे. ओके, आता खनिज द्रव्ये त्या हाफ मध्ये किती असतात? 45%, आणि सेंद्रिय द्रव्य असतात 5%. ओके, आणि हाफ जो भाग आहे तो पोकळ आहे, त्याच्यामध्ये पाणी आणि हवा असणार आहे. 25% पाणी आणि 25% हवा. तर तुम्हाला जोड्या लावायला किंवा स्टेटमेंट मध्ये येऊ शकतं. खनिज द्रव्ये 45%, सेंद्रिय पदार्थ 5%, पाणी 25% आणि हवा 25%. हे सगळ्याच मातीत असेल असं नाही, ते एक इन जनरल स्टँडर्ड मातीबद्दल ते बोलतात. अशा पर्सेंटेज मध्ये हे 4 घटक असायला हवं. लेफ्टला लिहिले बघा, उत्तम पिकाच्या वाढीस उपयुक्त मातीमध्ये कशा प्रकारे घटक असायला हवेत, असा प्रश्न आला तर हे लक्षात ठेवायचे. पुढे खाली डायग्राम पण आपण काढलेली आहे बघा. पाणी 25% दिले, खाली हवा 25% दिलेला आहे, खनिज द्रव्य 45% दिलेले आणि सेंद्रिय पदार्थ 5% दिले. आता त्याच्यामध्ये खनिज द्रव्यांमध्ये सुद्धा बघा तसंही पर्सेंटेज दिलेलं आहे. कार्बन किती आहे? 55%. ऑक्सिजन किती आहे? 37%. नायट्रोजन किती आहे? 5%. आणि हायड्रोजन किती आहे? 5%. आणि राख पण असते, राख किती आहे? 5%. असंच ते 45%चं परत पर्सेंटेज मध्ये डिवाइड केलेलं आहे. ओके, हे लक्षात ठेवा. खनिज द्रव्यांबद्दल जर विचारलं तुम्हाला हा सिक्वेन्स माहिती असलं पाहिजे. असे प्रमाण असणाऱ्या मृदेत वनस्पतीची वाढ उत्तम होते. पोकळीचा निम्मा भाग वायू तर निम्मा भाग पाणी असलं पाहिजे. वरती आपण 25% बघितलेलं आहे. मातीचे 2 थर असतात. मातीचे 2 थर आहेत. वरचा जो थर आहे तो 20 सेंटीमीटर जाडीचा थर आहे. कुठली माती घेतलात तर 20 मीटरच्या जाडीपर्यंत थराला आपण म्हणतो वरचा थर. त्याच्या खालचा थर 20 मीटरचा खालचा, आणि तो 100 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर, आणि तो 100 सेंटीमीटर पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. ओके, 20 आणि 100 सेंटीमीटर हे दोन आकडे लक्षात ठेवा. पुढे तर मृदेचं महत्व बघा. एक मुद्दा पहिला आहे, सेंद्रिय पदार्थापासून मुख्यतः मृदा बनते. त्यात मुख्यतः मृदेला नायट्रोजन आणि सल्फर मिळतं. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. नायट्रोजन आणि सल्फरचे न्यूट्रिएंट्स मृदेला सेंद्रिय पदार्थापासून मिळतात. पुढे पाण्यातून H आणि O2 हे तर तुम्हाला लक्षात येऊ शकतं, हे मिळतात. आणि हवेतून त्यांना काय मिळतं? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड. वनस्पती हवेतून नायट्रोजन आणि हायड्रोजन घेऊ शकत नाहीत. नायट्रोजनचं आपण बघतो ते नायट्रोजेशन प्रोसेस होते, त्यातूनच त्यांना ते मिळतं. ओके, पुढचा मुद्दा. आता आपण सेंद्रिय पदार्थाबद्दल बघूया. हे वरती आपण 4 भाग वेगवेगळे बघितले मातीचे घटक. त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे सेंद्रिय पदार्थाबद्दल बघूया. त्याच्यानंतर याच्यामध्ये मातीत 2 प्रकारचे सेंद्रिय पदार्थ असतात. यातला पहिला आहे टोटल ऑर्गॅनिक मॅटर. याला आपण म्हणतो न कुजलेले सेंद्रिय पदार्थ, आणि कुजलेल्या सेंद्रिय पदार्थाला आपण काय म्हणतो? ह्युमस. म्हणजे एक झाला ऑर्गॅनिक मॅटर आणि दुसरा झाला ह्युमस. हे 2 प्रकारे आपण सेंद्रिय पदार्थांना डिवाइड करतो. खाली बघा, थंड आणि दमट प्रदेशातील जमिनीत सेंद्रिय पदार्थ जास्त असतात पण आम्लता अधिक असते. कुठे सेंद्रिय पदार्थ जास्त असतात आणि आम्लता अधिक असते? थंड आणि दमट प्रदेशामध्ये. हा एक मुद्दा लक्षात घ्या. आता खाली ह्युमस बद्दल आपण डिस्कस केलं बघा. पहिला जो एरो आहे ह्युमस पासून आला, त्याच्यामध्ये बघा ह्युमस जास्त पाणी शोषून घेतात आणि धरून ठेवतात. ज्या जमिनीमध्ये ह्युमस जास्त आहे ती जमीन जास्त पाणी शोषून घेणार आहे. ओके, नेक्स्ट आहे स्वतःच्या वजनाच्या 1/3 म्हणजे 2.25 पट पाणी शोषण्याची शक्ती ह्युमस मध्ये असते. ह्युमस किती पाणी शोषून घेऊ शकतो? त्याच्या 2.25 पट वजना इतकं पाणी तो शोषून घेऊ शकतो. हा एक फॅक्च्युअल डेटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट, ह्युमसमुळे रेताड आणि वाळूयुक्त जमीन चिकन मातीचा पोत येतो. ऑफकोर्स आहे, चिकन मातीचा पोत ह्युमसमुळे येत असतो. पुढचा आहे पोषक द्रव्याचे प्रमाण सुद्धा ह्युमसमुळे वाढतं, कारण त्यांना धरून ठेवण्याची शक्ती ह्युमसमध्ये असते. पुढे आहे जमिनीस ह्युमसमुळे काळा रंग येतो. ओके, ह्युमसमुळे काय काय होतं हे लेफ्ट साइडला आपण बघितलंय. पुढे बघा, ह्युमसमुळे जी तुमची जमीन आहे किंवा मृदा आहे
ती कणदार आणि सच्छिद्र बनते. त्याच्या पुढे आहे, यामध्ये पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि पोषक द्रव्ये तयार होतात. ह्युमस तयार होण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. एक, हलक्या आणि रेताड जमिनीमध्ये ही क्रिया लवकर होते. भारी जमिनीत ती क्रिया हळूहळू होत असते. भारी जमीन म्हणजे काय? आर्द्रता जास्त आणि तापमान कमी वाली जमीन. ओके. नेक्स्ट आहे, जमिनीची उष्णता ग्रहण शक्ती सुद्धा ह्युमसमुळे वाढते. उपयुक्त जमिनींची वाढ सुद्धा ह्युमसमुळे होते. ह्युमसमुळे काय काय होते, इतके सगळे मुद्दे आहेत आणि सगळे मुद्दे पॉझिटिव्ह आहेत. ते तुम्हाला जर इथे इतके मुद्दे लक्षात नाही राहिले तर पिकांसाठी काय चांगली गोष्ट आहे ती ह्युमसमुळे होते, एवढं लक्षात घ्या फक्त. ओके. फक्त एक मॅटर होऊ शकतं की पाणी धरून ठेवण्याची, शोषण करण्याची क्षमता त्याची जास्त असते आणि काही काही जमिनीत ते जास्त झालं तर त्याचं एक नुकसान होऊ शकतं. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला इथं फायदेशीरच आहेत, ह्युमसमुळे होणार आहेत. ओके. नेक्स्ट मुद्दा, आता आपण सेंद्रिय पदार्थ बघितलं, काय बघितलं? ऑर्गॅनिक मॅटर आणि ह्युमस बघितलं आणि जास्त डिटेलमध्ये ह्युमस बद्दल विचार केलेला आहे. तर नेक्स्ट आपला मुद्दा आहे जमिनीतील हवा. जमिनीत पाणी आणि हवा यांचे प्रमाण एकमेकांशी व्यस्त असते. ऑफकोर्स व्यस्त असलं पाहिजे. दोघं कुठं आहेत? जिथं पोकळ भाग आहे त्या ठिकाणी, मातीतल्या पोकळ भागामध्ये पाणी आणि हवा असणार आहे. मग पाणी वाढलं की हवा कमी होणार आहे, पाणी कमी झाले की हवा जास्त असणार. त्यामुळे दोघांचं व्यस्त प्रमाण आहे. तुम्हाला स्टेटमेंटमध्ये तो समप्रमाणात आहे असं देऊ शकतो. आणि गडबडीने आपण आयडियल वॉटरचं लक्षात ठेवलंय 25-25% असलं पाहिजे, तिथं गडबड होऊ शकते. ओके. पुढे, जमिनीची पोरोसिटी नेहमी मातीच्या कणांच्या आकारावरती अवलंबून असते. ऑफकोर्स आहे. ओके. मातीच्या कणांवरनं पोरोसिटी ठरते. आता मातीचं कण छोटे असतील तेव्हा पोरोसिटी जास्त आहे का मोठे असल्यानंतर जास्त असते? ऍग्रिकल्चर वाले, छोटे का जास्त? मातीचे कण जर छोटे असतील तेव्हा पोरोसिटी जास्त आहे का मातीचे कण मोठे असल्यानंतर पोरोसिटी जास्त? हा, छोटे का मोठे? छोटे असल्यानंतर. कारण अनेक कण झाले ना छोटे छोटे, त्यामुळे दोन कणांच्या एरियाची संख्या वाढते. संख्या वाढल्यामुळे टोटल जो व्हॅक्युम क्रिएट होतो तो त्या केसमध्ये जास्त. मोठ्या कणांच्या केसमध्ये जरी तुमच्या दोन मोठ्या कणांचा गॅप मोठा असला तरी संख्या कमी त्याची. म्हणजे इतकं लक्षात ठेवा की छोट्या कणांच्या केसमध्ये जे गॅप्स असतात त्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे टोटल व्हॉल्यूम त्यांचा एकत्रित जास्त असतो. उलट रिलेशन आहे, इतकं लक्षात घ्या. पुढे, जमिनीतील हवा आणि पाणी यांचे प्रमाण सारखे असेल तर पीक वाढ उत्तम होते. आपण वरती सुद्धा बघितलं, दोघांचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. ओके. पाणी आणि हवाचा संबंध व्यस्त हे लिहून घेतलेलं परत एकदा आपण. सूक्ष्मजीवांची वाढ तसेच सेंद्रिय पदार्थांचे डिकम्पोजिशन साठी हवेची गरज असते. कशासाठी हवेची गरज आहे? सूक्ष्मजीवांची वाढ झाली पाहिजे, मातीत असणारे सूक्ष्मजीव, आणि सेंद्रिय पदार्थांचं डिकम्पोजिशन साठी सुद्धा जसं पाण्याची गरज तसे हवाची सुद्धा गरज आहे. कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि उष्णतेची गरज रासायनिक क्रिया घडवण्यास महत्वाची असते. रासायनिक क्रिया करण्यासाठी काय काय आहे? पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि उष्णतेची गरज आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड म्हणले की पुन्हा हवा, त्यामुळे ते हवा लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, आपला जमिनीतील हवेचे घटकांबद्दल आपण थोडं बघूया. जमिनीमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त तर ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. हवेमध्ये उलट आहे, हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे, पण या ठिकाणी उलट्या पद्धतीने देण्यात आलेलं आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असणार आहे. पहिला मुद्दा. ओके. दुसरा मुद्दा बघा, म्हणजे तुम्हाला उलट विचारलं जाईल बरं का, हवेच्या तुलनेनं जर विचारलं गेलं तर हे लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड इज मोर दॅन ऑक्सिजन. दुसरा मुद्दा, जमिनीतील बाष्पाचे प्रमाण वातावरणातील बाष्पापेक्षा अधिक आहे. जमिनीतील बाष्पाचे प्रमाण, हवेत पण बाष्प आहे आणि जमिनीत पण आहे. ओके. तर जमिनीत उलट जास्त बाष्प आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. तिसरा मुद्दा, जमिनीतील नायट्रोजन आणि वातावरणातील नायट्रोजनचे प्रमाण जवळ जवळ सारखे. तुम्हाला दोन्ही स्टेटमेंट दिले जाईल, जमिनीत जास्त आहे, जमिनीत जास्त, आणि तिसरी म्हणतील की हे पण जमिनीत जास्त. तर आपण फ्लो मध्ये हो म्हणून जातो, पण तिथं नायट्रोजन दोघांचं प्रमाण समान आहे. म्हणजे आपण इथं काय करतोय, जमीन आणि हवा यांच्यातल्या घटकांचं कंपॅरिझन बघत आहोत. ओके. तिन्ही मुद्दे झाले. बघा इथे लिहिले आपण, हवेच्या तुलनेने जमिनीत कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, हवेच्या तुलनेने जमिनीत बाष्पाचं प्रमाण अधिक आहे, आणि दोघांमध्ये नायट्रोजनचं प्रमाण इक्वल आहे. हे तिन्ही मुद्दे लक्षात घ्या. ओके. पुढे बघा, आणि तेच परत खाली एक्सप्लेन करून दिलेलं बघा. वायूचं प्रमाण, जमिनीतली हवा आणि वातावरणातली हवा पर्सेंटेज मध्ये पण आता बघूया आपण. पहिला मुद्दा आहे नायट्रोजनचा. नायट्रोजनचे जर तुम्ही जमिनीचा परत दोन भाग केले, ते काय, समशीतोष्ण आणि दुसरा आहे उष्ण. आता उष्णवरती फोकस करा. उष्ण मध्ये बघा नायट्रोजनचं प्रमाण किती आहे? 86 to 91. ओके. आणि हवेत किती असतं ते फिक्स 88% असते, आपण बघितलं. आणि ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे जमिनीत बघा? 8 ते 19. कुठली जमीन आहे ती?
उष्ण प्रदेशातली जमीन आहे आणि इथं वातावरणात किती आहे तो 21% आहे. आणि कार्बन डायऑक्साईड प्रमाण किती आहे तर 1 ते 5% आणि या वातावरणात किती आहे 0.03%. मला वाटत नाही की तो इतका फॅक्च्युअल डेटा विचारेल, फक्त तुम्हाला काय जास्त आहे कुठं जास्त आहे इतकं तरी माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट मुद्दा बघा, जमिनीतील वायूचे प्रमाण. जमिनीतील वायूचे प्रमाण कशावरती डिपेंड असणार आहे? ऑफकोर्स जमिनीचा प्रकार, जमिनीची स्थिती, पिकांचा प्रकार, जीवाणूंची हालचाल आणि कार्य, आणि पुढचा मुद्दा आहे ऋतुमान इत्यादी गोष्टींवरती जमिनीतील वायूचं प्रमाण डिपेंड आहे. पुढचा डी पॉइंट बघा, वातावरणाच्या तुलनेत जमिनीत कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक असते. ते किती आहे? 3 ते 6 पट. ओके, तुम्हाला पट पण माहिती असेल तर चांगली गोष्ट. 3 ते 6 पट इतकं साधारणपणे प्रमाण जास्त असतं. कारण काय बघा, वनस्पतींची मुळे कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. कारण ऑब्व्हियस आहे. पुढे सेंद्रिय पदार्थ कुजल्याने सुद्धा कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. पहिलं स्टेटमेंट दिलं जाईल आणि खाली दोन्ही कारणं दिली जातील. ते कुठली कारणं आहेत? ही दोन्ही सुद्धा ऑब्व्हियस कारणं आहेत. ई वाला पॉइंट काय बघा, ई वाला पॉइंट आहे आपला, ऑक्सिजनचे प्रमाण मातीच्या वरच्या थरात खालील थरापेक्षा अधिक आहे. ऑफकोर्स असणार आहे. वरच्या थरात अधिक आहे. तो म्हणेल की खालच्या थरात अधिक आहे असं देईल, वरच्या थरात अधिक आहे. लक्षात ठेवा, कोरड्या हवामानाच्या मातीत पावसाळी प्रदेशातील मातीपेक्षा जास्त असते. कुठल्या हवामानात जास्त असते पण लक्षात द्या. ऑफकोर्स कोरड्या, पावसात काय होणार आहे? पाणी वाढणार आहे, त्यामुळे ते त्याचं प्रमाण कमी होईल. एफ पॉइंट बघा, एफ पॉइंट आहे मातीतील हवेचे प्रमाण कमी झाले तर विविध रोगास पिके बळी पडतात. हवा कमी झाल्यामुळे कुठली रोग होऊ शकतात? विल्ट, डायबॅक, खोडकूज आणि मूळकूज. ओके, विल्ट म्हणजे ते पानं असे राऊंड होतात त्याला आपण विल्ट म्हणतो ना. आणि डायबॅक काय असत? ते जे चिकट पदार्थ स्राव होतो त्याला आपण डायबॅक म्हणतो का? तिथून नंतर हळूहळू जाऊन पीक मरतं. बरोबर आहे? ऍग्रीवाले वाचलंय का तुम्ही डायबॅक मध्ये? हा, वरून सुरुवात होते का? बर, डायबॅक बद्दलचं डिटेल काय असेल तर आपण पुढे आलं तर बघू, नाहीतरी तुम्ही ते वाचून घ्या. नेक्स्ट आपला जीचा पॉइंट आहे, जमिनीत हवा खेळती न राहिल्यास काय होतं? एक आहे डायहायड्रॉक्सिस्टेरिक ऍसिड तयार होतं, दुसरं ब्युटेरिक ऍसिड आणि तिसरं लॅक्टिक ऍसिड यासारखे घातक विषारी पदार्थ तयारी होतात. ओके, हवा कमी असल्यामुळे विषारी ऍसिड तयार होतात आणि ते विषारी ऍसिड कुठले? कार्बोनिक ऍसिड याच्यात आले की तुम्ही ते काढणार आहात ना, ते आपल्याला कामाचं आहे. हे तिन्ही विषारी ऍसिड आहेत, हे तिन्ही लक्षात ठेवा. डायहायड्रॉक्सिस्टेरिक ऍसिड, ब्युटेरिक ऍसिड आणि लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड आपल्या बॉडीमध्ये पण तयार होतं. सायन्स मध्ये वाचलं, कधी तयार होतं? एक्सरसाइज करत असताना ऑक्सिजन कमी पडल्यामुळे मसल्स मध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होतं, ते आपण बघितलं. ते पण विषारी टाईपच आहे, कारण त्यावेळेस आपल्याला पेन होतं. त्यामुळे लॅक्टिक ऍसिड हे विषारी इतके तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट आपला मुद्दा आहे मृदेतील पाणीचा. हवा बघितला आपण, सेंद्रिय पदार्थ बघितले, आता आपण पाण्याबद्दल बघूया. मृदेतील पाण्याबद्दल बघा, जमिनीतील खनिज द्रव्ये पाण्यात विरघळतात आणि सॉइल सोल्युशन तयार होते. वनस्पती या सोल्युशन मधून अन्नद्रव्ये शोषून घेतात. हे झालं पाण्याचा पहिला उपयोग. वनस्पती अन्नद्रव्ये पाण्याच्या माध्यमातून शोषून घेतात, हा पहिला मुद्दा. दुसरा, वनस्पतींचा 1 kg शुष्क भाग तयार होण्यासाठी 300 ते 1000 kg पाणी लागतं, इतकं लक्षात ठेवा. ओके, असा तुम्हाला डायरेक्टली फॅक्च्युअल प्रश्न येऊ शकतो. 1 kg मास तयार होण्यासाठी, वनस्पतीचा मास तयार होण्यासाठी किती पाणी लागतं? 0.3 ते 1 टन इतकं पाण्याची गरज आहे. नेक्स्ट पॉइंट, खालील क्रियेत पाण्याचा उपयोग होतो. कुठल्या कुठल्या क्रियेमध्ये पाण्याचा उपयोग होतो? एक आहे खडकाचे विदारण होणं, हे बघितले आपण. विदारित घटकाचं वहन होणं, मूलद्रव्यांची निर्मिती होणं, हे सगळं वेदरिंगच्या संबंधित पॉइंट्स आहेत. पुढे जमिनीच्या उभ्या छेदाचा विस्तार होणं, म्हणजे सॉइल प्रोफाइलिंग तयार होण्यासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग होतो. नेक्स्ट आहे जमिनीच्या रचनेची निर्मिती, म्हणजे सॉइल स्ट्रक्चर. सॉइल स्ट्रक्चर काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघू पुढे. आणि तापमान स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग. खडकापासून मृदा तयार होणं आणि त्या मृदेची प्रोफाईल तयार होण्यापर्यंत पाण्याचा उपयोग आहे, हे डिटेलमध्ये ते आपण पाहिलं. नेक्स्ट मुद्दा आपला आहे जमिनीतील सजीव सृष्टीबद्दलचा. ओके, जमिनीत काय काय असतं बघा. ए मुद्दा आहे जीवाणू, बुरशी, ऍक्टिनोमायसिट्स. ओके, त्याला आपण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया सुद्धा म्हणतो. ओके, असा प्रश्न GS4 मध्ये सायन्स टेकच्या बायोटेक्नॉलॉजीला एकदा विचारलेला होता. ओके, तर ऍक्टिनोमायसिट्स काय? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे, हे लक्षात ठेवा. पुढे आहे शेवाळ, प्रोटोझोवा, निमॅटोड आणि गांडूळ. ओके, पुढचा मुद्दा बी वाला बघा,
जमिनीतील सजीव प्रामुख्याने 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत आढळतात. 30 सेंटीमीटरच्या खोलीपर्यंत सजीव आढळतात हा एक मुद्दा. तिसरा पॉइंट, जमिनीच्या वरचा थर वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांच्या अवशेषांपासून तयार झालेला आहे. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांच्या अवशेषापासून तयार झाला आहे. ओके. डी नंबरचा पॉइंट बघा, सेंद्रिय पदार्थांचे प्रथम ह्युमस मध्ये आणि नंतर कार्बन, नायट्रोजन, पोटॅशियम, सल्फर, फॉस्फरस सारख्या खनिज द्रव्यात रूपांतरण होत असते. ओके. नेक्स्ट, कार्बन पदार्थांचे विघटन. विघटन मध्ये बघा, शर्करा, स्टार्च आणि प्रथिना यांचे विघटन प्रथम घडून येते. कुणाचं विघटन कधी घडतं हे लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट आहे, त्यानंतर सेल्युलोज आणि फॅटचं विघटन होतं आणि सगळ्यात शेवटी लिग्निनचे विघटन होते. ओके. तर वनस्पतींपैकी कुणाचं विघटन कसं होतं त्याचा सिक्वेन्स मला माहिती असलं पाहिजे. ओके. विघटनाचा सिक्वेन्स बघा, शर्करा, स्टार्च, प्रोटीन, सेल्युलोज, फॅट्स आणि 6वा आहे लिग्निन. ओके. नेक्स्ट मुद्दा आहे आपला एफ वाला, सूक्ष्मजीव आणि पीएच चे पोषण प्रमाण. ओके. कुठले सूक्ष्मजीव कुठल्या पीएच च्या रेंज मध्ये जिवंत राहू शकतात ते बघा. सूक्ष्म जंतू 6 ते 8 त्यांची पीएच असली पाहिजे. बुरशींसाठी 4 ते 5 म्हणजे ऍसिडिक मातीत बुरशी वाढते, हे लक्षात ठेवा. आणि ऍक्टिनोमायसिट्स 7 ते 7.5 म्हणजे न्यूट्रल रेंज मध्ये त्यांची वाढ होते. हा सुद्धा जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आपला पुढचा मुद्दा आहे, शेत जमिनीतील सजीव सृष्टीमध्ये, सजीव सृष्टीचा जर तुम्ही विचार केला तर त्यात 90% काय आहेत, जीवाणू. त्यानंतर 9% आहेत ऍक्टिनोमायसिट्स आणि 1% आहे बुरशी आणि सेवा. तुम्हाला सिक्वेन्स विचारला गेला तर ह्याचा सिक्वेन्स माहिती असला पाहिजे. ओके. त्याला तुम्ही बाफा लक्षात ठेवला तरी लक्षात राहील. बी फॉर काय, बॅक्टेरिया, ए फॉर ऍक्टिनोमायसिट्स, एफ फॉर फंगस आणि ए फॉर अल्गी. ओके. त्या सिक्वेन्स मध्ये लक्षात येईल. पुढे एच बघा, काही सजीव लाभकारक तर काही अपायकारक. तर अपायकारक वाले कोण कोण आहेत, बुरशी, सर्व प्रकारच्या बुरशी अपायकारक आहेत. सर्व प्रकारचे नेमॅटोड्स अपायकारक आहेत. काही जीवाणूंमुळे पिकांवरती रोग पडतो, म्हणजे काही जीवाणू चांगले आहेत आणि काही अपायकारक सुद्धा आहेत. ओके. 5वा आपला जमिनीतल्या घटकांमधला मुद्दा आहे उष्णता, जमिनीतील उष्णता. पुढे बघा, बीज रुजवण्यापासून ते पीक काढेपर्यंत उष्णतेची जरूरत आहे. ओके. मक्याचे बी रुजवण्यास 7 ते 10 डिग्री सेल्सिअस तर मुळांच्या वाढीसाठी 25 डिग्री सेल्सिअस तापमान असावं लागतं. ओके. हा जर फॅक्चर प्रश्न विचारला तर. ओके. बी रुजवताना 7 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान हवं आणि मुळाची वाढ होताना मात्र 25 डिग्री सेल्सिअस तापमान असायला हवं. नेक्स्ट मुद्दा आहे, सेंद्रिय पदार्थांच्या डिकम्पोजिशनने जमिनीची उष्णता वाढते. बरोबर आहे, ती केमिकल रिएक्शन आहे, त्यामुळे उष्णता वाढली पाहिजे. दोन्ही एकमेकाला पूरक आहेत. तापमान असेल तर रिएक्शन वाढते आणि रिएक्शनमुळे तापमान वाढणार आहे. ओके. त्याच्यानंतर याला आपण एक्झोथर्मिक प्रोसेस, डिकम्पोजिशन इज द एक्झोथर्मिक प्रोसेस, हा एक लक्षात घ्या. नेक्स्ट मुद्दा आहे, जमिनीची उष्णता या कारणांवर अवलंबून आहे. कुठल्या कुठल्या, जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार, जमिनीचा रंग, पाऊस, पाणी, वातावरण आणि वारा. आता याच्यामध्ये जमिनीचा उतार आणि रंग तुम्हाला वाटणार नाही, याच्यामुळे उष्णता कशी येईल वगैरे. उतार ऑफकोर्स आहे का. ओके. जर तुमच्या जमिनीला उतार असेल तर सूर्यप्रकाश तिरके पडणार आहेत, त्यामुळे उष्णतेमध्ये फरक पडतो, हे आपण अभ्यासलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर रंग, रंग पण आहे ना, काही रंग ग्रहण करतात तर काही रंग बाहेर फेकतात उष्णतेला, त्याच्यावरून ते सुद्धा तुमच्या मुद्दे लक्षात आले पाहिजे. पुढचा डी वाला मुद्दा बघा, जमिनीच्या तापमानाबद्दलचे सगळे मुद्दे आहेत. जमिनीचे किमान तापमान सूर्योदयापूर्वी असते आणि सूर्योदयानंतर ते वाढत जाते आणि दुपारी 2 ते 4 मध्ये ते स्थिर राहते आणि नंतर ते कमी होते आणि 2 ते 4 मध्ये ते तापमान सर्वाधिक सुद्धा असतं. हा प्रश्न विचारून झाला आहे. जमिनीचं सर्वाधिक तापमान 2 ते 4च्या दरम्यान असतं. नेक्स्ट आहे, जमिनीचे कमाल तापमान 35 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते आणि किमान तापमान 14 ते 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. कमाल आणि किमान तापमानाबद्दलची मर्यादा बघा. पुढचं, भारी पोताच्या जमिनीत आर्द्रता जास्त असते म्हणून तापमान कमी असते, तर हलक्या पोताच्या जमिनीत आर्द्रता कमी असते म्हणून तापमान जास्त असते. हा एक मुद्दा लक्षात घ्या. भारी पोत आला की काय झाली, आर्द्रता जास्त झाली आणि तापमान कमी झालं. नेक्स्ट, काळी जमीन अधिक उष्णता शोषून घेते, हे आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, खोल जमिनी कमी तापतात तर उथळ जमिनी अधिक तापतात, ऑफकोर्स आहे. ओके. नेक्स्ट आपला पॉइंट आहे, उताराच्या जमिनीपेक्षा सपाट जमीन अधिक तापते.
आत्ताच आपण डिस्कशन केलं त्याच्यानुसारच ते आहे. नेक्स्ट आपला जो मुद्दा आहे तो खनिजांचा आहे. खनिजानंतरचा एक मुद्दा आहे तो मृदा खनिजांचा आहे. खनिजे बघूयात आपण. वेगवेगळे घटक बघतोय आपण. कशाचे बघतोय? जमिनीतले घटक बघितले. कुठले कुठले बघितले? हवा बघितला, पाणी बघितलं, तापमान उष्णता बघितली, सेंद्रिय पदार्थ बघितले. ओके, आता नेक्स्ट वाला जो आहे खनिजांबद्दल बघतोय. ओके, मृदेचे घटक काय म्हटलं? खनिज बघूया. एक आहे प्रायमरी आणि दुसरे आहे सेकंडरी. ओके, त्याला आपण प्राथमिक खनिज किंवा दुय्यम खनिज सुद्धा म्हणतोय. आता प्राथमिक खनिजांमध्ये हे आपण थोडंफार बघितलेलं सुद्धा आहे. परत बघूया. मूळ खडकांचे मातीत रूपांतरण होताना ज्या खनिजात कोणतेही बदल होत नाहीत, पूर्ववत राहतात, त्यांना आपण प्राथमिक खनिज म्हणतो. पाहिले आपण हे खनिजांचा माइन रॉक अँड मिनरलचा विचार करत असताना आपण बघितले प्रायमरी आणि सेकंडरी. तीच डेफिनेशन इथं दिलेली आहे. उदाहरणार्थ बघा, हॉर्नब्लेड आणि मायका बघितलं, यांना आपण इसेन्शियल मिनरल सुद्धा म्हणतो. दुय्यम खनिज काय आहे? मृदा या खनिजांपासून बनलेली असते. तुम्हाला प्रश्न आला तर मृदेमध्ये मृदा कुठल्या खनिजापासून बनते? प्रायमरी आणि दुय्यम असं विचार तर दुय्यम पासून ते जास्त प्रमाणात बनलेली असते. पुढे, मूळ खडकाचे मातीत रूपांतर होताना जी खनिजे रूपांतरित होतात त्यांना दुय्यम खनिजे म्हणतो आपण. उदाहरणार्थ आहेत बघा, डोलोमाइट, केओलिनाइट, जिप्सम आणि टाल्क. आणि यांना आपण ऍक्सेसरीज मिनरलचं याच्यात प्रमाण जास्त असतं. ओके, नेक्स्ट. आता हे सगळं बघितलेलंच आहे, फक्त रिव्हिजनच आहे, त्यामुळे आपण कंटिन्यू करतोय. महत्वाची खनिज आपण कॉर्ट्स आणि गारगोटी. कॉर्ट्सला आपण मराठीत काय म्हणतो? गारगोटी म्हणतोय. त्याच्यात कशाचं प्रमाण जास्त असतं? सिलिकाचं प्रमाण जास्त असतं. यापासून काय तयार झाले पाहिजे? ऑफकोर्स वाळू आणि रेती. आणि उदाहरणं बघा, कुठले खडक आहेत? ग्रॅनाइट, नीस, क्वार्ट्झाइट, सँडस्टोन सारख्या खडकामध्ये क्वार्ट्सचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येतं. नेक्स्ट आहे फेल्सपार. ग्रानाइट, सॅनाइट, बेसॉल्ट सारख्या इग्निशियस रॉक मध्ये फेल्सपार आढळतं. हे वरती पण आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, हे खनिज मऊ असल्याने ज्या पाण्यात कार्बन डायऑक्साईड विरघळतो त्या पाण्यात फेल्सपार लवकर विरघळतो. कार्बन डायऑक्साईड आणि फेल्सपारचं रिलेशन लक्षात घ्या. पुढे, या खनिजाचे विघटन होऊन काय तयार होते? वाळू, गाळ, चिनी माती, म्हणजेच आपण त्याला क्ले. फेल्सपार पासून काय काय तयार होते लक्षात घ्या. हे खनिज असणाऱ्या मातीत पालास आणि चुना म्हणजे काय? पोटॅश आणि कॅल्शियमचं प्रमाण ऑफकोर्स जास्त असणार आहे. नेक्स्ट आपला हॉर्नब्लेंड. याला आपण काय म्हणतोय? डार्क अँफिबोल म्हणतोय. हा मुद्दा आपण बघितला होता. याच्यामध्ये काय काय असणार आहेत? सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅंगनीज, अल्युमिनियम आणि आयनने बनलेले असतात. ओके, यापासून बनलेल्या जमिनीत फेरस ऑक्साईड, हे फेरस ऑक्साईडचा प्रकार आहे बघितलं होतं आपण, चे प्रमाण अधिक असते आणि ती जमीन कशी असते? जमीन तांबड्या रंगाची बनते. पुढे मायका आपण बघितलेलं होतं. सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियमचे मिश्रण म्हणजे मायका. ओके, ग्रानाइट आणि नीसच्या खडकामध्ये मायका जनरली आढळून येतो. ओके, हा हे आपण बघितलं नव्हतं. जिओलाइट. तर जिओलाइट बद्दल बघूया. फेल्सपारचे रूपांतरण या खनिजांमध्ये होतं पुष्कळदा. मोस्ट ऑफ टाइम काय होतं? फेल्सपारचं कन्व्हर्जन जिओलाइट मध्ये होतं. ओके, जमिनीत रासायनिक खते धरून ठेवण्याची यांची मदत होते. रासायनिक खते धरून ठेवण्यासाठी जिओलाइट फायदेशीर आहे. नेक्स्ट, कॅल्साइट आपण बघितलं. CaCO3. यात चुना आणि लाईमचं प्रमाण अधिक असणार आहे, नावातूनच तुम्हाला लक्षात येतं. आणि जमिनीचा पोत यांच्यामुळे उत्तम होतो. आणि सामू म्हणजे पीएच समतोल राखण्यासाठी सुद्धा कॅल्साइटची मदत होते. ऍसिडिक जमिनीमध्ये कॅल्साइट आधारित किंवा कॅल्शियम आधारित गोष्टी ऍड करतात, त्याला आपण पुढे बघणार पण आहोत. जिप्सम काय आहे? कॅल्शियम सल्फेट, CaSO4. यात कॅल्शियम सल्फेट असते. चोपन जमीन सुधारण्यासाठी याचा वापर केला जातो. चोपन असणारी जमीन सुधारण्यासाठी याचा वापर होतो. सामू समतोल करण्यासाठी कॅल्साइटचा, चोपन जमिनीमध्ये जिप्समचा. ओके, नेक्स्ट पायराइट. पायराइट मध्ये बघा, आयन आणि कॉपर पायराइट म्हणजे आयन FeSO2 आणि कॉपर CuSO4. ओके, आयन आणि कॉपर पायराइट सारखे खनिजे इग्नियस खडकात आढळतात. चोपन जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असते, त्यांना सुधारण्यासाठी आयन पायराइटचा सुद्धा वापर केला जातो. वरती सुद्धा आपण जिप्सम पण बघितलं आणि पायराइट सुद्धा बघितलं. दोघांचा सुद्धा वापर चोपन जमीन सुधारण्यासाठी केला जातो. पुढे डोलोमाइट आहे. डोलोमाइट मध्ये काय? आम्ल जमीन सुधारण्यासाठी डोलोमाइटचा वापर केला जातो. ऍपेटाइट बद्दल बघा. रॉक फॉस्फेट मध्ये ऍपेटाइट मोठ्या प्रमाणात आढळतं. हे वरती आपण बघितलं, चार्ट होता तिथे. यामुळे जमिनीस फॉस्फरस आणि कॅल्शियम मिळत असतं. नेक्स्ट आहे आपलं लोह खनिज. मॅग्नेटाइट, एमेटाइट, लिमोनाइट. हे त्याचे प्रकार आहेत, आपण अभ्यासतो सायन्स मध्ये. आणि पीएच 5 ते 6.5 पर्यंत असतो. यांचा पीएच तेवढा असतो. किती? 5 ते 6.5 पर्यंत. लॅटराइट सॉइल, इतर खनिजांचे लिचिंग होते, हे आपण बघितलंय.
इतर खनिजांचं लिचिंग होऊन लॅटराइट सॉइल म्हणजे लोह खनिज राहतं, त्याच्यामध्ये त्याला ऍसिडिक स्वरूप सुद्धा येत आहे. पुढचा रिव्हिजनचा मुद्दा बघा, आता फक्त बघून घ्या. चोपण जमीन सुधारण्यासाठी काय काय वापरते आपण? आयर्न सल्फाईड, त्याच्यानंतर जिप्सम, आयर्न पायराइट आणि कॉपर पायराइट या सगळ्यांचा वापर आपण चोपण जमिनी सुधारण्यासाठी करतोय. पुढे सामू नियंत्रित करण्यासाठी कॅल्साइट आणि डोलोमाइटचा वापर करतोय. मृदा ही सेकंडरी मिनरल्स पासून बनलेली असते. नेक्स्ट, हॉर्नब्लेंड कसे आहेत? डार्क अँफिबोल आहेत. जिओलाइट बद्दल बघितलं, फेल्सपारचे रूपांतरण बहुतेक करून जिओलाइट मध्ये होते. केमिकल फर्टिलायझर्स धरून ठेवण्यासाठी जिओलाइटचा वापर होत असतो. आता खनिज झाल्यानंतर सातवा मुद्दा आपला आहे मृदा खनिजांचा. मृदा खनिज म्हणजे बघा, मृदा ही दुय्यम खनिजांनी बनलेली असते. हा मुद्दा आपण वरती बघितलेला आहे. 2 किंवा 3 स्तरांची स्फटिक रचना असलेल्या पाणीदार सिलिकेट युक्त सूक्ष्म कणांच्या खनिजांच्या गटास मृदा खनिजे म्हणायचे. मृदा खनिजे कशाला म्हणायचं? तर पाणीदार आणि सिलिकेट युक्त सूक्ष्म कणांच्या खनिजांच्या गटास. नेक्स्ट बघा, खडकांची झीज होऊन मृदा बनताना 2 प्रमुख प्रकारचे मृदा खनिजे बनतात. 2 प्रमुख प्रकारचे मृदा खनिज आहेत, त्यात आपण खाली बघणार आहोत. ही खनिज अतिशय क्रियाशील असतात आणि मातीचे गुणधर्म याच्यावरून ठरतात. मृदा खनिजां का उपयोग आहेत? यांच्यामुळं मातीचा गुणधर्म ठरतोय. आता या मृदा खनिजाचे 2 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बघा, पाणीदार सिलिकेटचा एक थर आणि अल्युमिनियमचा एक थर याच्यामध्ये असतो. आणि दुसरा जो प्रकार त्याच्यामध्ये 2 पाणीदार सिलिकेटच्या थरात एक अल्युमिनियमचा थर असतो. दोन्हीतला डिफरन्स लक्षात ठेवा. 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एकामध्ये काय, पाणीदार सिलिकेटचा एक थर आहे आणि एक अल्युमिनियमचा थर आहे. पण दुसऱ्या प्रकारामध्ये 2 सिलिकेटच्या थरामध्ये एक अल्युमिनियमचा थर आहे. पुढे दोन्ही थर ऑक्सिजनच्या अणूंनी एकत्रित घट्ट बांधलेले असतात. याच्यात पाणी शोषण करण्याची शक्ती फार कमी असते पहिल्या प्रकारामध्ये. तुम्हाला दिलं जाईल वरचं एक्सप्लेनेशन दिले जातील. पाणीदार सिलिकेट आणि अल्युमिनियमचा थर असतो, 2 दिले जातील. आणि खाली दिले जाईल की पाणी शोषण करण्याची शक्ती अधिक असते, कमी असते. हा एक मुद्दा लक्षात घ्या. पुढे याची उदाहरणात बघा काय आहेत, किओलिनाइट आणि हॅलोसाइट. किंवा तुम्हाला हे विचारलं जाईल आणि त्याच्यातली रचना विचारते. नेक्स्ट राईट साईडला बघा, पाणी आणि क्षारयुक्त धातू धरून ठेवण्याची क्षमता यांची अधिक असते. दुसऱ्या प्रकारामध्ये त्याची क्षमता अधिक आहे. कुठे? जिथे 2 सिलिकेटचे थर आणि आधी मध्ये अल्युमिनियमचा थर आहे त्या ठिकाणी. आणि त्याची उदाहरणं बघा कोण आहेत, मॉन्टमोरिलोनाइट, इलाइट आणि बायडेलाइट असे प्रकार आहेत. यांच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. मृदा खनिजांचे केमिकल कंपोजिशन बघा, याच्यामध्ये जनरली वॉटर, अल्युमिनियम आणि सिलिकॉन यांचा समावेश जास्त असतो. मृदा खनिजे हे सजल अल्युमिनियम सिलिकेट आहेत. दोन्ही ठिकाणी आपण अल्युमिनियम बघितले वाचलंय, तर याच्यामध्ये अल्युमिनियम सिलिकेट असतात. हा एक मुद्दा लक्षात घ्या. खाली पाणी प्लस अल्युमिनियम प्लस सिलिकॉनचे संयुगांपासून बनलेले असतात. तुम्हाला मृदा खनिजांमधले घटक कुठले विचारतील? पाणी, अल्युमिनियम, सिलिकॉन हे 3 मुद्दे लक्षात ठेवा. कधी कधी सिलिकॉन आणि अल्युमिनियमची जागा, कधी कधी अल्युमिनियमची जागी कोण येतं? आयर्न आणि मॅग्नेशियम येतात. मोस्ट ऑफ टाइम अल्युमिनियम असतं. यांच्यात क्षारयुक्त धातूही असतात. कुठले क्षारयुक्त धातू असतात? बेरियम, कॅल्शियम आणि स्ट्रॉन्सियम. नेक्स्ट बघा, आता आयन स्ट्रक्चर बद्दल बघू. यांच्यातलं आयन स्ट्रक्चर कसं असतं? मृदा खनिजांची 2 मुख्य आयनीय संरचना एक असून ती एकमेकास जोडलेली असून त्याच्यातून काय तयार होतो? स्फटिक तयार होतात. पुढे ही एकके सिलिकेटच्या 4 बाजूंनी बनलेली असतात. मध्यभागी सिलिकॉनचा अणू असतो व त्या अणूपासून समान अंतरावरती 4 बाजूंच्या टोकावरती ऑक्सिजन किंवा हायड्रॉक्सिल ग्रुपचे आयन असतात. सिलिकेटच्या प्रत्येक बाजूवरती 4 पैकी 3 ऑक्सिजन अणू हे शेजारच्या बाजूशी सामायिक असतात. म्हणजे ट्रायव्हॅलंट बॉन्ड आणि ऑक्सिजनचा. याच्यातले मुद्दे काय लक्षात ठेवायचे बघा, फक्त 4 बाजूने सिलिकेट्स आहेत आणि मध्यभागी सिलिकॉन आहे आणि त्याच्यातले 4 पैकी 3 ऑक्सिजनच्या अणूशी कनेक्टेड असतात. इतके मुद्दे फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला खूपच अवघड करून प्रश्न विचारला गेला तर माहिती असलं पाहिजे. ओके, आता तेच ग्रुप्स आहेत, थोडेसे आपण डिटेलमध्ये बघू. वरती आपण उदाहरणं बघितले होते. मॉन्टमोरिलोनाइट आपण बघितलं. कुठल्या कॅटेगरीत बसत होता मॉन्टमोरिलोनाइट? पहिल्या का दुसऱ्या? दुसऱ्या कॅटेगरीमध्ये. म्हणजे कसं आहे, 2 पाणीदार सिलिकेटच्या थरामध्ये एक अल्युमिनियमचा थर आहे. ते एक आपण बघतोय. त्याच्यानंतर आपण बघतोय किओलिनाइट. किओलिनाइट कुठे होता? पहिल्यामध्ये होता.
तिथं थर नाहीये, एक अल्युमिनियमचा आहे आणि एक सिलिकेटचा आहे, दोन्ही कनेक्टेड आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा आहे इलाइट गट. ओके, इलाइट गट आपण इथे कुठे लिस्ट केलाय का? दुसऱ्यामध्ये तो आहे, जिथं 2 थर आहेत सिलिकेटचे मध्ये अल्युमिनियमचे एक थर आहे. ओके, आता याच्यामध्ये बाकीचं काय लक्षात येत असेल तर फक्त तो प्रकार आणि जर थर इतकं तरी लक्षात का, बाकीचं विसरून जा. ओके, पुढे आता मॉन्ट मोरिलोनाइट बद्दल बघूया. त्याच्यामध्ये या खनिजांच्या थरात पाण्याचे शोषण अधिक होते, हे आपण मगाशीच बघितलं, तेच गुणधर्म याचे असणार आहेत. याच्या अंगी प्रसरणशीलता हा महत्वाचा गुणधर्म आहे. याच्यावरती एकदाच प्रश्न येऊन गेलेला आहे, तरी परत आला की आपल्याला तयार असलं पाहिजे म्हणून आपण बघतोय. पुढे केमिकल कॉम्पोजिशन मध्ये कधी कधी अल्युमिनियमच्या जागी काय येतात? आयन आणि मॅग्नेशियम येतात. हा एक पॉईंट आपण वरती बघितलंय. आयन युक्त जर गट असेल तर त्या गटास आपण काय म्हणतो? सॅपोनाइट म्हणायचं. तुम्हाला विचारलं जाईल मॉन्ट मोरिलोनाइटच्या गटामध्ये जर अल्युमिनियमच्या ऐवजी आयन आला तर तुम्ही त्याला काय म्हणणार? त्याला म्हणायचं सॅपोनाइट. नेक्स्ट, सिलिकॉनच्या जागी जर अल्युमिनियम आले तर त्याला काय म्हणायचं? बायडेलाइट. ओके, हे स्टेटमेंट येऊ शकतात आणि एक्सचेंज मध्ये विचारलं जाऊ शकतात. पुढे आहे वर्मिक्युलाइट पेक्षा यांची प्रसरणशीलता अधिक आहे. फक्त लक्षात ठेवा यांची प्रसरणशीलता अधिक आहे. ओके, नेक्स्ट, हे खनिज असणाऱ्या जमिनीचा रंग कसा आहे? काळा आहे. ओके, तर ऍटलिस्ट हा जरी साधा प्रश्न विचारू शकतात की रंग कसा आहे तो वाला. ओके, नेक्स्ट जाऊया आपण किओलिनाइट गटाकडे. पहिल्या प्रकारात मोडतो, बरोबर आहे, म्हणजे एक एकच बॉन्ड असतात, एक सिलिकॉनचा आणि एक ऑक्सिजनचा आहे. नेक्स्ट, मातीचा रंग कसा आहे? लाल आणि तांबडा. ओके, इलाइट कडे या. इलाइट मध्ये बघा मायका सारखी खनिजे त्याच्यात आढळतात आणि प्रसरणशीलता नसते. जनरली हा ज्या गटात आहे त्याची प्रसरणशीलता असते. आपण मॉन्ट मेरिलोनाइट मध्ये बघितलंय, पण याची मात्र प्रसरणशीलता नाही. मॉन्ट मेरिलोनाइट खनिजाबरोबर ते अस्तित्वात असतात. ओके, आणि मातीचा रंग कसा यांचा? पिवळा आहे. का मॉन्ट मेरिलोनाइट आणि केओलाइट गटाची आकृती बघा कशी आहे. ऑक्सिजनचे रेणू आहेत आणि सिलिका सीट आहे, दिसतं तुम्हाला, आणि मध्यभागी जो आहे तो अल्युमिनियमचं सीट आहे. 2 थराच्या मध्ये अल्युमिनियमची सीट हे आपण स्ट्रक्चर तसं बघितलेलं आहे. आणि अपोजिटला केओलिनेट मध्ये काय आहे? सिलिका सीट आणि खालच्या बाजूला अल्युमिनियम सीट कनेक्टेड झालेलं आहे. ओके, तुम्हाला हे पिक्चर दिलं जाईल तर कुठलं आहे ते विचारलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, मॉन्ट मोरिलोनाइट आणि केओलिनेट हे 2-3 नावं लक्षात ठेवा. तर खाली बघा, मॉन्ट मेरिलोनाइटचा कलर कसा होता? काळा. आणि केओलिनाइटचा कलर कसा आहे? लाल तांबडा. आणि इलाइटचा कसा आहे? भुरकट पिवळा. ओके, पाणी शोषण क्षमता बघा, मॉन्ट मेरिलोनाइटची अधिक आहे, केओलिनाइट मध्ये कमी होती, इलाइट मध्ये सुद्धा अधिक असणार आहे. प्रसरणशीलता मॉन्ट मेरिलोनाइट अधिक आहे, केओलाइट मध्ये बिलकुल नसते, इलाइट मध्ये सुद्धा नसते. ओके, इतकं कंपॅरिझन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट जे टॉपिक आहे ते आपण उद्या कंटिन्यू करूया. उद्या 9 वाजता आपण कंटिन्यू करू.